होतं, तरी पण महाराजांना ते अयोग्य वाटलं. का? कारण पूर्व सुकृती असेल, पूर्वजन्माचं काही ज्ञान त्यांच्यामध्ये हरे असेल कृष्ण. आणि त्यामुळे महाराजांना ते योग्य वाटलं. पहिला तर त्यांना फार ते प्रभावित झाले त्या लोकांपासून, की किती प्रेमाने एकदम सेवा करत आहेत. परंतु जेव्हा त्यांचा उद्देश त्यांनी ऐकला महाराजांनी, तर महाराज जय म्हणले की मला लगेच ते राधा एकदम असं योग्य वाटलं नाही. आणि मी त्यांना माधव भेटून नमस्कार करून तिथून कुंज निघालो. महाराज सांगत होते बिहारी की जय जगातील लोकांची किती अशी राधा स्वार्थात आहेत. माधव पूजा अर्चना करतात, कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जन रंजन नंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावन चारि यमुना तीरावन चारि यमुना तीरावन चारि यमुना तीरावन चारि जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी. आमच्या कुटुंबामध्ये पण काही म्हणजे काही दुःखद म्हणजे काही श्री श्री राधा गोपाल आणि मग भगवान की आम्हाला या सर्व जय. गोष्टी जाणण्याची काय आवश्यकता आहे? अशा पद्धतीने लोकांचा भाव असतो. परंतु प्रभुपाद एका लेक्चरमध्ये ह्या गोष्टी सांगत असतात नमो की जर लोकांचा असा भाव असेल की भगवते आम्हाला काय आवश्यकता आहे वासुदेवाय. सर्व काही व्यवस्थित ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे
मुलांचा हरे राम हरे राम सुनबाई राम चांगली आहे, राम हरे नातू हरे. चांगले आहेत, सर्वजण आनंदाने एकदम जीवन जगत आहेत आणि शारीरिक काही व्याधी नाहीत. आम्ही वयस्कर झालो तरी पण आणि किती आनंद घेत आहोत आम्ही की नो प्रभुपाद म्हणतात नो सर यू विल नॉट स्टे देअर फॉर एव्हर, यू हॅव टू लिव्ह देअर फ्रॉम देअर. महाराज प्रभुपाद म्हणतात की तुम्हाला त्या ठिकाणी शाश्वत रूपात राहून दिलं जाणार नाही. तुम्ही कितीही सुखी असा, तुम्हाला कितीही त्या ठिकाणीच राहायची इच्छा असेल, तिथून बाहेर पडण्याची इच्छा नसेल, तरी प्रकृती तुम्हाला ओढून बाहेर काढेल त्यातून मृत्यूच्या रूपात, आणि मग मात्र तुम्हाला नरकामध्ये किंवा हरे पशुवनीमध्ये जावं कृष्ण. लागेल. एक नरकामध्ये मिनिट. आणि पशुवनीमध्ये का जावं लागेल? कारण मनुष्य जीवन त्यासाठी मिळालेलं नाहीये. मनुष्य जीवन हे सर्वात मुख्य, मनुष्य जीवनाचा उद्देश आहे आत्मसाक्षात्कार करणं, भगवत साक्षात्कार करणं, जलमृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न सर्व करणं, भक्तांचा हा सर्वात मुख्य उद्देश आहे मनुष्य आजच्या जीवनाचा. आपल्या भगवद्गीता परंतु अभ्यास व्यक्ती काय वर्गामध्ये करत आहे विशेष स्वागत की आहे. मनुष्य जीवनामध्ये त्या कार्यासाठी तर म्हणजे आज शनिवार असल्यामुळे आपण आत्मसाक्षात्कारासाठी आपल्याला नेहमीप्रमाणे सर्व सुविधा आपल्या मिळालेल्या आहेत. भगवद्गीतेच्या इतर प्राण्यांपेक्षा एक्स्ट्रा सुविधा आपल्याला त्यासाठी चर्चेवर मिळालेल्या आहेत. आपण परंतु आपण त्या सुविधांचा वापर अं, आणखी ज्यादा पशुवत इंद्रिय भोग करण्यासाठी चर्चा करत करू. आहोत. जी भगवद्गीता ग्रंथ आहे त्याच्यावर चर्चा करू. प्रभुपाद सांगतात की मनुष्याला तर काल म्हणून तर पुन्हा आपल्याला पशुंपेक्षा माहित आहे ज्यादा की सुविधा पूर्ण मिळालेल्या विट्यामध्ये आहेत. लाईट सप्लाय जसे कोणताही पशु घ्या कट आणि झाली होती मनुष्य आपले किंवा शरीर नव्हती, घ्या, तर आपल्यामध्ये त्यामुळे भरपूर आपण काही कालचा सुविधा आहेत कार्यक्रम घेऊ पशुंपेक्षा. शकलो नाही. आपण 2 पायावर तर चालतो, पुन्हा उद्या पशु 4 आपण पायावर चालत जे आहेत. भगवान आपल्याकडे हात श्रीकृष्णाने आहे, लिहिले ते हाताने उद्या भरपूर त्याच्यावर कार्य करू चर्चा शकतो. करू. आणि आपल्याकडे आज आपण भरपूर भगवद्गीता विशेष बुद्धी जो आहे. चर्चा आहे भगवद्गीता ग्रंथावर भरपूर त्याच्यावर काही चर्चा विशेष करू. सुविधा भगवंताने तर आपल्याला भक्तांनी दिलेली जे आहे. का भक्त दिलेली आहे? जोडलेले त्यांना विनंती आहे की कारण आपण भगवद्गीता घेऊन बसा. पण आज मनुष्य पण आपण जीवनाची थोडं विशेष काही तात्पर्य आणि जबाबदारी आहे. उपोद्घात जसं भगवद्गीतेतले जे प्रभुपाद उपोद्घात आहे उदाहरण त्याच्यामधले देतात पण काही की एक न्यायालयामध्ये एक पेज 1.5 पेज वाचणार आहोत. न्यायालयामध्ये तेव्हा जसं भगवद्गीता न्यायाधीश असतो सोबत येऊन बसला आणि त्याच आणि आपण न्यायालयामध्ये पाहत ऐकला तर एक आणखी कारकून आपल्याला पण चांगल्या असतो, पद्धतीने समजून क्लार्क येईल. असतो किंवा तेव्हा शिपाई पण भगवद्गीता काम आपल्या करणारा व्यक्ती सोबत असतो. घेऊन बसा. तर आता आपण शारीरिक दृष्ट्या जर पाहायला गेलं तर भगवद्गीतेमधल्या कोण 12व्या नियंत्रण अध्यायावर करते चर्चा आता? सुरू केलेली आहे. जो न्यायाधीश असतो तो आणि काय करतो? 12व्या अध्यायाचं एक नावच आहे त्याचं भक्तियोग. उच्च आसन असतं, कारण चांगलं ह्या एकदम फार अध्यायामध्ये भगवान आरामदायक श्रीकृष्ण खुर्ची असते त्याच्यावर भक्तियोग बसतो तो इतर आणि बाकी काय वेगळे करत असतो? जे ते योग भगवान आहेत जे काही किंवा बोलतात मार्ग ते आहेत, फक्त ऐकत असतो. मग त्याच्यामध्ये परंतु जे कर्मकांड शिपाई असतो योग, तो शारीरिक किती त्याची धावपळ चालू असते. ज्ञान योग फाईल आणि इकडून ध्यान योग तिकडे घेऊन जातो, तिकडून इकडे ह्यांच्यापेक्षा घेऊन भक्तियोग येतो. कसा श्रेष्ठ बरंच आहे काही हे त्याला आणायला भगवंत सांगितलं जातं, अर्जुनाच्या मार्फत नेण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं. सांगत आहेत. त्याची दिवसभर धावपळ कारण चालू असते. भगवद्गीतेमध्ये 18 तो जो अध्याय आहेत क्लार्क आपण असतो तो सांगितलेलं पण आहे. दिवसभर टायपिंग त्याच्यामधले करत असतो, पहिले फाईल 6 घेत अध्याय आणि असतो नंतरचे 6 किंवा अध्याय शिक्का मारणं, भरपूर हे काही त्याच्यामध्ये मधल्या चालू 6 असतं. अध्यायाला एक प्रकारे शारीरिक दृष्ट्या पाहायला गेलं तर जो कारकून हरे असतो कृष्ण किंवा जो शिपाई असतो तो फार मेहनत घेत आहे. हरे कृष्ण आणि एका न्यायाधीश काय भक्तांनी मेहनत घेत इथं नाहीये. मेसेज टाकलेला आहे की तरी पण डबल पगार साऊंड कोणाला येत आहे. ज्यादा असतो? मग तसं काही प्रॉब्लेम होत असेल तर ₹12,00,000 मला आणि पगार मेसेज असतो. करू शकता. मग कदाचित त्यांच्या कारकून आणि फोनमध्ये शिपाई जर असतो त्याला प्रॉब्लेम काही असेल. ₹1000 पगार असतात. डबल साऊंड असं का का असतं? बरं? आणि एवढंच नाही, पगारामध्ये जेवढी तफावत आहे असं नाही, तर जो न्यायाधीश असतो त्याला त्या न्यायालयामधनं घरी जाण्यासाठी 1 मिनिटं. विशेष सरकारी कार असते, गाडी असते त्यांची ओके. वेगळी. आधीच्या त्या प्रवचनचा आवाज कारकूनमधून ऐकू मिळालेली येते का? असते, लाल दिव्याची गाडी. 1 मिनिट मी जरा चेक करतो त्या काय गाडीमध्ये प्रॉब्लेम तो झालाय. आरामात जातो आणि घर पण फार सुंदर असा मोठा बंगला त्याला सरकारकडून मिळालेला असतो. त्या बंगल्यामध्ये काम ओके. करण्याची थांबा नोकर थांबा. चाकर पण त्या सरकार हां, ठीक आहे. धन्यवाद. आता बंद झाला असेल. हां, आता बंद कारण माफ करा काय झालं होतं, एक दुसरं YouTube आपण टॅब ओपन केला होता आणि त्याच्यावरती लेक्चर जरा मी चालू होतं. मग त्याला आपण थांबवलं. आता माझ्या मते आवाज येत नसेल, तर आवाज येत नसेल तर ओके म्हणून मेसेज पाठवू शकता आपण. तर ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर काय झालं होतं, ह्या भगवद्गीतेच्या 18 अध्यायामध्ये जे पहिले 6 अध्याय आहेत आणि नंतरचे 6 अध्याय आहेत. नंतरचे 6 अध्याय त्याच्यामधले जे मधले 6 अध्याय आहेत, म्हणजे 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत याच्यामध्ये भक्तियोगाचं ज्ञान विशेष करून भगवंत देतात. तर मग आता हा 12वा अध्याय या मधल्या 6 अध्यायामधला शेवटचा अध्याय आहे आणि त्यामुळे एक कन्क्लुजन म्हणून किंवा एक शेवटचं सारांश म्हणून भगवंत या भक्तियोगाच्या अध्यायामध्ये भक्तियोगाचं महत्त्व सांगत आहेत. आणि त्याच्यामध्येच मग पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन कृष्णांना विचारतात की साकारवाद आणि निराकारवाद याच्यामध्ये काय श्रेष्ठ आहे. आणि मग भगवंत साकारवाद किंवा भगवंतांच्या जे भगवंत स्वरूपाची उपासना करणं आहे, त्यांची सेवा करणं हे इतर योगापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगतात. मग आपण 5व्या श्लोकावर गेल्या आठवड्यात थोडी चर्चा केली होती आणि 5व्या श्लोकामध्ये
आपण भगवंत काय म्हणतायत ते पाहिलं होतं. तर पुन्हा एकदा तो श्लोक आपण वाचू, कारण ह्याच 5व्या श्लोकाच्या तात्पर्यामधला शेवटचा पॅराग्राफला राहिलेला आहे. तो आज आपण चर्चा करणार आहोत. तर 5वा श्लोक पुन्हा एकदा आपण सोबत म्हणा. क्लेशोऽधिकतर तेषाम् अव्यक्त आसक्त चेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्तते. भाषांतर: ज्यांचे मन परमसत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे ध्येयधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. मग या श्लोकावर आपण गेल्या 1-2 आठवड्यापासून चर्चा करत आहोत. तर ह्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की जे निर्विशेष ब्रह्माची जी उपासना करतात, ती निर्विशेष जी ब्रह्मज्योती आहे ती भगवंतांच्या शरीरातून निर्माण झालेलीच आहे. परंतु त्या ब्रह्मज्योतीची उपासना करतात त्यांचे जे कार्य आहे ते फार क्लेशदायक असतं किंवा अतिशय दुष्कर असतं, असं कृष्ण या श्लोकामध्ये म्हणतात. मग ते कसं असतं याच्यावर आपण गेल्या 1-2 आठवड्यामध्ये चर्चा करत होतो. मग आता शेवटचा पॅराग्राफ आहे, पेज नंबर 441 आपण काढा. 5व्या श्लोकाचा शेवटचा पॅराग्राफ आहे. तर 441 पेज नंबरवर जो शेवटचा पॅराग्राफ आहे तिथपर्यंत आपण आलो होतो आणि ते आता वाचणार आहोत आपण. तर ध्यानपूर्वक ऐका की यातले जे पहिले 2-3 लाईन आहेत त्याच्यावर जरा चर्चा आपण सुरुवातीला करणार आहोत. तर फक्त ध्यानपूर्वक पाहत ऐका आपण पहिल्या 2-3 लाईनमध्ये प्रभुपाद काय देत आहेत. तर प्रभुपाद लिहितात, जीवाला स्वतःचे स्वरूप असते. जर त्याला आध्यात्मिक पूर्णत्वामध्ये विलीन व्हायचे असेल तर त्याला आपल्या सत आणि चित स्वरूपाची अनुभूती होऊ शकेल, परंतु आनंदमयी स्वरूपाची अनुभूती होणार नाही. आता पुन्हा एकदा आपण तेच वाक्य वाचत थोडं मी सांगेन आपल्याला. तर इथं म्हणलेलं आहे, जर त्याला म्हणजे कोणाला, साधकाला किंवा आपल्या सर्वांना आध्यात्मिक पूर्णत्वामध्ये विलीन व्हायचे असेल. मग आध्यात्मिक पूर्णत्वामध्ये विलीन होणं म्हणजे कोणाबद्दल बोललेले आहेत प्रभुपाद इथं? तर जे निर्विशेषवादी असतात त्यांच्याबद्दल बोलत आहेत. मग निर्विशेषवादी यांचा उद्देश किंवा ध्येय काय असतं की भगवंतामध्ये विलीन व्हायचं आहे त्यांना. मग ते आध्यात्मिक पूर्ण म्हणजे त्याला पूर्ण सत्य मानतात की पूर्ण शक्ती मानतात, जे काही ते शब्द वापरत असतील, पण त्याला कृष्ण, राम किंवा भगवंत किंवा साकार रूपातल्या कोणत्याही नावाचं उच्चारण त्या पूर्ण सत्याला ते करत नाहीत. आणि म्हणून इथं ते प्रभुपाद शब्द वापरतात की ज्याला आध्यात्मिक पूर्णत्वामध्ये विलीन व्हायचं असतं, म्हणजे ज्याला निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचं असतं, त्याला पुढं काय लिहिलेलं आहे बघा, त्याला आपल्या सत आणि चित स्वरूपाची अनुभूती होऊ शकेल. तर त्याला सत आणि चित या स्वरूपाची अनुभूती होते, परंतु पुढे लिहिलेलं आहे आनंदमयी स्वरूपाची अनुभूती होणार नाही. आता जर नवीन कोण व्यक्ती असेल आणि त्यांनी हे जर 2-3 वाक्य वाचली तर त्याला काहीच कळणार नाही. किंवा आपण भक्ती मार्गामध्ये आता काही कालावधीसाठी पासून आहोत तरी पण आपल्याला थोडं हे कळणार नाही. तर थोडं आपण याच्यावर चर्चा करू, मग आपल्याला थोडं समजून येईल की सच्चिद स्वरूपाची अनुभूती होणं म्हणजे काय किंवा आनंदमयी स्वरूपाची अनुभूती होणं म्हणजे काय, आणि या 2-3 वाक्याचा वास्तविक अर्थ काय. कारण हे 2-3 वाक्य आहेत, हे समजून घेणं फार महत्त्वपूर्ण आहे भक्ती मार्गासाठी किंवा इतर मार्गांना समजून घेण्यासाठी पण. मग आता मी तुम्हाला थोडं काही स्लाइड दाखवतो आणि त्याच्यावर आपण चर्चा करू. त्याच्या अगोदर एक मी मुद्दा अनेक सांगतो, थोडं ध्यानपूर्वक ऐका. तो म्हणजे हा की आता आपण जी चर्चा करणार आहोत हे थोडं अभ्यासात्मक चर्चा असणार आहे. की जे निर्विशेषवादी आहेत किंवा ध्यानयोगाचे जे परमात्मावादी त्यांना म्हणतात किंवा भक्ती मार्गातले आपण जे साकारवादी आहोत, तर हे जे 3 वेगवेगळे जे मार्ग आहेत किंवा 3 प्रकारचे वेगवेगळे साधक असतात, तर त्यांच्यामध्ये क्रमवारी कशी आहे किंवा भक्ती मार्गातले जे साधक असतात ते या सर्व साधकांमध्ये श्रेष्ठ कसे असतात हे थोडं अभ्यासात्मक आपण चर्चा आता करणार आहोत. मग थोडं हे समजून घ्यायला कठीण वाटेल आपल्याला, किंवा काही भक्तांना तर हे आम्हाला काही याच्यामध्ये इंटरेस्ट नाही असं पण वाटेल, आणि ते काही चुकीचं पण नाही आहे. कारण भक्ती मार्गामध्ये पण काही वेगळ्या प्रकारचे साधक किंवा भक्त असतात. काही भक्त कसे असतात की त्यांना भक्ती मार्ग कसा श्रेष्ठ आहे किंवा भक्ती मार्गातून आपण सर्वोच्च स्थान कसं प्राप्त करतो हे अभ्यासात्मक जाणून घेण्याची इच्छा नसते.
याचा अर्थ ते भक्तिमार्ग गंभीरतेने करत नाहीत असं नाही, परंतु त्यांचाच भाव काय असतो किंवा त्यांचं त्यांचं साधनेचा प्रकार कसा असतो की त्यांना आचार्यांवर, गुरूंवर, वरिष्ठ भक्तांवर पूर्णतः श्रद्धा असते. आणि मग ते काय करतात की गुरूंनी किंवा आचार्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्यांच्या ग्रंथांच्या द्वारे किंवा प्रत्यक्षात वरिष्ठ भक्त जे काही सांगत आहेत त्याच्यावरती काय करतात, तंतोतंत विश्वास ठेवून त्याचं पालन करतात. त्यांना अभ्यासात्मक जाणून घेण्याची इच्छा नसते आणि पूर्ण श्रद्धेने ते पालन करत असतात. का? कारण गुरु शिष्य परंपरेतला हा एक संप्रदाय आहे आणि ते जे काही ज्ञान सांगत आहेत त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि मग जे काही सांगतात ते करत आहेत आणि करत असताना मग भक्तीचे कार्य करत असताना त्यांना त्याच्यातून अनुभव पण येत आहेत, आनंदाचा अनुभव येत आहे, विशेष काही साक्षात्कार येत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची जी श्रद्धा आहे आणखी दृढ होत आहे. आणि त्यामुळे त्यांना निर्विशेषवाद म्हणजे काय किंवा परमात्मवादी म्हणजे काय, साकारवादी म्हणजे काय, कर्मकांड योगी म्हणजे काय, हे काही ज्यादा जाणून घेण्याची इच्छा नाही. त्यांना भक्ती मार्गावर पूर्ण विश्वास आहे आणि ते करत आहेत. तर हे एक प्रकारचे लोक असतात. दुसरे भक्ती मार्गातले लोक असतात जे थोडे इंटेलेक्च्युअल असतात. इंटेलेक्च्युअल म्हणजे काय की थोडे बौद्धिकवादी असतात की त्यांना सर्व काही अभ्यासात्मक जाणून घेण्याची इच्छा असते. आणि हे काही चुकीचं पण नाहीये. पहिले जे लोक आहेत पहिल्या प्रकारचे, जसं मी आता पहिला सांगितलं, ते पण काही चुकीचे नाही आहेत. आणि दुसरे जे लोक आहेत ज्यांना अभ्यासात्मक जाणून घ्यायचं आहे ते पण चुकीचे नाहीत. फक्त भावामध्ये फरक आहे. मग अभ्यासात्मक जाणून घेणाऱ्या व्यक्तींसाठी काय आवश्यक, त्यांची काय इच्छा असते की ठीक आहे आम्ही भक्तिमार्ग श्रेष्ठ आहे म्हणून स्वीकारायला तयार आहे, पण तो कसा श्रेष्ठ आहे तो, किंवा भक्तिमार्गातून सर्वोच्च स्थान प्राप्त होतं ते कसं प्राप्त होतं, त्याच्यामागे काय विज्ञान आहे, हे सर्व आम्हाला अभ्यासात्मक जाणून घ्यायचं आहे. मग शास्त्रामध्ये त्यांच्यासाठी पण फार चांगल्या पद्धतीने सर्व काही अभ्यासात्मक ज्ञान दिलेलं आहे. मग दोघांना पण एका स्थितीपर्यंत यायचं आहे, ते म्हणजे श्रद्धेच्या स्थितीपर्यंत यायचं आहे. मग एखाद्याने फक्त गुरूंची आज्ञा म्हणून त्याच्यावर श्रद्धा ठेवून पालन केलं, फार चांगली गोष्ट आहे. आणि दुसऱ्याने गुरूंची आज्ञा म्हणून लगेच पालन नाही केलं, अभ्यासात्मक जाणून घेतलं आणि मग श्रद्धा ठेवून पालन केलं तरी चांगली गोष्ट आहे. म्हणजे दोघांना पण एनकेन प्रकारे विश्वास आणि श्रद्धा स्थितीला यायचं आहे, त्याशिवाय त्याला लाभ प्राप्त होणार नाही. मग आत्ताची आपण जी चर्चा करणार आहे ही थोडी अभ्यासात्मक चर्चा आहे आणि अभ्यासात्मक ज्यांना जाणून घ्यायचं आहे भक्तिमार्ग कसा श्रेष्ठ आहे त्यांच्यासाठी. मग आपल्या भक्तांच्या समुदायामध्ये प्रत्येक ठिकाणी दोन्ही प्रकारचे भक्त असतात. एक प्रकारचे भक्त कसे असतात, साधारणतः जे वयस्कर लोक असतात किंवा थोडं ग्रामीण भागातले लोक असतात, त्यांना अभ्यासात्मक जाणून घेण्याची इच्छा नसते, त्यांची श्रद्धा असते, ते करू लागतात डायरेक्ट. परंतु जे थोडे उच्च शिक्षित लोक असतात, तरुण लोक भक्त असतात, त्यांना थोडं अभ्यासात्मक जाणून घ्यायची इच्छा असते, ते पण काही चुकीच नाही, मग त्यांच्यासाठी अभ्यासात्मक असतं. म्हणून आपण पाहतो आपल्या भक्ताच्या समुदायामध्ये काही सिंपल असे भक्त असतात, त्यांना काही ज्यादा तत्वज्ञान सिद्धांत हे जाणून घेण्याची इच्छा नाहीये. त्यांना सांगितलं 16 महाजप करा, करू लागतात. भगवान श्रीकृष्ण साकार रूपामध्ये आहे, त्यांची ही वेगळ्या सेवा करा, करू लागतात. आणखीन काही भगवद्गीता भागवतमचं वाचन करा, करू लागतात. त्याच्यामध्ये ज्यादा ते काही शंका घेणार नाहीत किंवा ज्यादा अभ्यासात्मक जाणून घेण्याची इच्छा करणार नाही. आणि दुसरे असतात ते अभ्यासात्मक जाणून घेण्याची इच्छा असते, कारण बौद्धिक पातळी त्यांची थोडी उच्च असते आणि त्यांना त्याच दृष्टिकोनातून समजून घेण्याची इच्छा असते. मग त्यांच्यासाठी पण आपल्या शास्त्रामध्ये त्या पद्धतीने ज्ञान दिलेलं आहे. आणि मग ते जाणून घेतल्यानंतर मग पुन्हा ते पण चांगल्या पद्धतीने करतात भक्ती, काय हरकत नाही. दोघंही भक्ती करत आहेत आणि त्यांच्या पद्धतीने करत आहेत. मग आत्ताची जी चर्चा आहे तर स्वाभाविकपणे आपल्या भक्तांच्या ग्रुपमध्ये पण काही भक्तांना फार इंटरेस्टिंग वाटेल, जे बौद्धिक लोक सराशी भक्त आहेत त्यांना फार इंटरेस्टिंग वाटेल आणि काही भक्तांना फार कंटाळणं पण वाटेल. परंतु तरी पण आपण ही चर्चा करायची आहे किंवा ऐकायची आहे. ज्यांना इंटरेस्टिंग वाटत नाही, कंटाळून वाटतात, त्यांनी पण ऐका. कारण आपल्याला काहीतरी विशेष याच्यामागे ज्ञान आहे. जरी आपल्याला ते समजलं नाही तरी पण ते ज्ञान काहीतरी आहे, एवढं तर आपल्याला त्याच्यातून थोडा अंदाज येईल. आणि जे ध्यानपूर्वक ऐकणार आहेत, श्रद्धेने किंवा अभ्यासात्मक जाणून घेण्याच्या इच्छेने ऐकणार आहेत, तर त्यांना त्याच्या मागचं विज्ञान पण कळेल. आणि त्यासाठी आपण ही थोडी चर्चा आज करणार आहोत. तर ठीक आहे, मी थोडं आपल्याला काही स्लाइड दाखवतो, तर ते पाहत आपण चर्चा करू. तर आपण पहा. हरे कृष्ण. तर ठीक आहे, आपल्याला समोर एक श्लोक दिसत आहे.
तर हा श्लोक भागवतमच्या पहिल्या स्कंदातील 2ऱ्या अध्यायामधला हा श्लोक आहे. तर सूत गोस्वामी सौनक आदी ऋषींना सांगत आहेत हा श्लोक. हा श्लोक काय, मी पहिला श्लोक वाचतो, तर आपण पाहत पाहत आपण श्रवण करा. वदंती तत्तत् विदस वदंती तत्तत्व विदस तत् एक मिनिट. वदंती तत्तत् विदस्तत्वम यज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. हा श्लोक आहे. हा फार प्रसिद्ध श्लोक आहे. प्रभुपाद पण आपल्या लेक्चरमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या श्लोकाचा उल्लेख करतात. तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जे अध्यात्मवादी असतात ते 3 प्रकारचे लोक असतात. अध्यात्मवादी योग जे म्हणले ते योगाचे 4 प्रकार आहेत, याच्यावर आपण चर्चा केली, पण ते पण आपण लक्षात ठेवा. योगाचे 4 प्रकार आपण पहिल्या आपल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ते 4 प्रकार आहेत. कर्मयोगी म्हणजे त्याला कर्मकांड योगी म्हणतो. त्याच्यानंतर ज्ञानयोगी आणि ध्यानयोगी आणि चौथे आहेत आपले भक्तियोगी. परंतु याच्यामध्ये अध्यात्मवादी आहेत ते 3 प्रकारचे आहेत म्हणलेले आहे. मग ते कोणकोणते आहेत, तर 2ऱ्या लाईनमध्ये इथं सांगितलेलं आहे वदंती तत्तत् विदस्तत्वम यज्ञानम अद्वयम. ह्या पहिल्या लाईनची अर्थ आहे की मला जे तत्वता जाणण्याचा प्रयत्न करतात अद्वयम म्हणून, ते 3 प्रकारचे लोक असतात. तर 3 प्रकारचे लोक कोणते आहेत ते खालच्या लाईनमध्ये दिलेलं आहे. ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. त्या 3 प्रकारच्या लोकांना ह्या शब्दांच्याद्वारे संबोधन केलं जातं. कोणत्या शब्दाच्या द्वारे, तर खाली मी निळ्या कलरमध्ये दिलेला आहे. पहिला आहे ब्रह्मेति, दुसरा आहे परमात्मेति आणि तिसरा आहे भगवानिति. मग आता ब्रह्मेति, परमात्मेति आणि भगवानिति या शब्दाचा अर्थ काय, तर ब्रह्मेति म्हणजे जे भगवंतांना निर्विशेष मानतात किंवा निर्विशेष निराकार जी ब्रह्मज्योती आहे त्याला सर्वोच्च शक्ती मानतात, त्यांना काय म्हणलेलं आहे ब्रह्मेति. आणि मग त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे परमात्मेति. परमात्मेति म्हणजे कोण, जे ब्रह्मज्योतीला सर्वस्व मानत नाहीत, परंतु प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपामध्ये जे वास करत आहेत भगवंत, त्यांना सर्वोच्च मानतात, त्यांना परमात्मेति म्हणलेला आहे. आणि शेवटीचा प्रकार आहे भगवानिति. आणि भगवानिति ह्या शब्दाचा अर्थ काय, की जे भगवंताच्या साकार रूपाला सर्वोच्च मानतात आणि त्यांची आराधना उपासना करतात त्यांना भगवानिति म्हटलेलं आहे. मग सामान्यतः ह्या 3 शब्दाचा अर्थ काय, की ब्रह्मेति म्हणजे ज्ञानयोगी साधक, परमात्मेति म्हणजे ध्यानयोगी साधक आणि भगवानिति म्हणजे भक्तियोगी साधक. म्हणजे 3 प्रकारचे जे साधक आहेत त्यांना अध्यात्मवादी म्हणलेलं आहे. म्हणजे याच्यावरून कळतं की वास्तविक जे निर्विशेष ब्रह्माची उपासना करायला आहेत ते पण अध्यात्मवादी आहेत. ते काही भौतिक लोक नाही आहेत, परंतु ते सर्वोच्च तत्वाची उपासना करत नाहीत, भगवंताच्या ब्रह्मज्योतीची उपासना करत आहेत, म्हणून त्यांना ब्रह्मेति म्हणलेलं आहे. आणि परमात्माच्या रूपात हृदयामध्ये ज्यांना साक्षात्कार करायचा आहे किंवा परमात्माचं दर्शन करायचं आहे ध्यान योगाच्या द्वारे, त्यांना परमात्मेति म्हणलेलं आहे. त्यांना पण अध्यात्मवादीच म्हणलेलं आहे. का, कारण त्यांना पण भगवंतांच्या परमात्मा रूपाची साक्षात्कार करायचा आहे. आणि निर्विशेषवादी त्यांना पण अध्यात्मवादी का म्हणलेला आहे, कारण त्यांना ब्रह्मज्योतीचा साक्षात्कार करायचा आहे. आणि ब्रह्मज्योती पण ही एक दिव्य आध्यात्मिक शक्तीच आहे, कारण भगवंताच्या शरीरातून निर्माण झालेली ती ज्योती आहे. आणि म्हणून ब्रह्मवाद्यांना पण अध्यात्मवादी म्हणलेला आहे आणि परमात्मवादींना पण अध्यात्मवादी म्हणलेला आहे. आणि शेवटचा प्रकार आहे भगवानिति, जे भगवंतांच्या साकार रूपाला मानतात, मग त्यांना पण अध्यात्मवादीच म्हणलेला आहे. किंवा भगवानिति या शब्दाचा अर्थ जे भक्तियोगी असतात त्यांना म्हणलेला आहे. मग आता ह्या श्लोकावरून आपल्याला कळालं की 3 प्रकारचे अध्यात्मवादी असतात. आता पुढच्या स्लाइडमध्ये पहा. पुढच्या स्लाइडमध्ये आपण एक सर्वात वर लिहिलेलं आहे की आत्म्याचं स्वरूप कसं असतं, सच्चिद आनंदमय. म्हणजे आपण नेहमी बऱ्याच वेळा चर्चा करतो की आत्मा जो वास्तविक भगवंताच्या धामामध्ये वास करतो त्यावेळेला त्याचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, सच्चिद आनंद. सच्चिद आनंद म्हणजे त्या आत्म्याचं शरीर ह्या तत्वाने बनलेलं आहे. कोणते तत्व आहेत, 3 तत्व आहेत त्याच्यामध्ये, सत, चिद आणि आनंद. जसं हे भौतिक शरीर आहे हे प्रमुख 5 तत्वांनी बनलेलं आहे. आपलं जे आत्ता शरीर आपण पाहत आहे ते 5 तत्व कोणते आहेत, त्याला पंचमहाभूत आपण म्हणतो. मग ते पंचमहाभूत आहेत पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. हे पंचमहाभूत तत्वांनी बनलेले शरीर आहे.
म्हणजे पंचमहाभूत तत्वाने बनलेलं शरीर असतं हे नाशवंत शरीर आहे. परंतु आत्मा जेव्हा मुक्ती प्राप्त करतो आणि भगवंताच्या धामामध्ये जातो तर त्याला काय मिळतं? सच्चिद आनंदमय शरीर मिळतं. कारण आत्मा जेव्हा भगवंताच्या धामात जातो तर हे भौतिक शरीर नष्ट होतं, पंचमहाभूताने बनलेलं शरीर नष्ट होतं आणि आत्म्याला मग सच्चिद आनंदमय शरीर मिळतं. आता हे पण तत्व आहेत, परंतु हे तत्व आपल्याला भौतिक जगामध्ये पाहायला मिळत नाहीत. या भौतिक जगामध्ये आपण पृथ्वी तत्व पाहू शकतो, आपल्या हातामध्ये पण घेऊ शकतो. माती आपण जेव्हा हातामध्ये घेतो तर ते पृथ्वी तत्व आहे. पाणी आपल्या हातामध्ये घेतो ते जल तत्व आहे. अग्नी आपण हातामध्ये एखाद्या मेणबत्ती किंवा दीपाच्या द्वारे घेतो तर ते अग्नी तत्व आहे. वायूला आपण एखाद्या फुग्यामध्ये भरतो ते वायू तत्व आहे. आकाश तत्व आपण एका ठिकाणी व्हॅक्युम क्रिएट केलं तर त्या ठिकाणी आकाश तत्व आहे असं आपण म्हणतो. मग ह्या भौतिक तत्वांना आपण पाहू शकतो किंवा अनुभव करू शकतो, परंतु ह्या सच्चिद आनंदमय तत्वांना आपण अनुभव करू शकत नाही ह्या भौतिक जगामध्ये असताना, कारण आपली ती योग्यता नाहीये. परंतु जेव्हा भगवंताच्या धामात जातो तर आपल्याला अशा पद्धतीचं शरीर मिळतं जे सच्चिद आनंद या तत्वाने बनलेला आहे. मग सच्चिद आनंद म्हणजे काय? तिथं खाली लिहिलेलं आहे आपण. मग सत म्हणजे काय? सत म्हणजे शाश्वत, म्हणजे ते जे आत्म्याचं शरीर आहे ते शाश्वत आहे. म्हणजे सत या तत्वाने बनलेलं आहे त्यामुळे ते शाश्वत आहे. दुसरं तत्व आहे चित. चित याच तत्वाने बनलेलं आत्म्याचं शरीर असल्यामुळे भगवंताच्या धामामध्ये ते जे चित या तत्वाचा अर्थ काय होतो? ज्ञानमय. म्हणून ते जे शरीर आहे आत्म्याचं शरीर, मूळ शरीर, ते पूर्ण ज्ञानमय आहे. आणि तिसरं तत्व आहे आनंद, म्हणजेच आत्म्याचं वास्तविक स्वरूप आहे ते पूर्णतः आनंदमय आहे. मग आपण जेव्हा भगवंताच्या धामात जातो तेव्हा आपल्याला सच्चिद आनंदमय शरीर मिळतं, तर त्या ठिकाणी आपल्याला शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय ह्या गोष्टींचा अनुभव आपण करू शकतो. का? कारण ह्या 3 तत्वांनी बनलेलं जे शरीर आहे या 3 तत्वाचाच अर्थ आहे शाश्वत, ज्ञानमय आणि आनंदमय. म्हणून आपण नेहमी म्हणतो की आत्म्याचं जे स्वरूप आहे भगवंताच्या धामामध्ये ते सच्चिद आनंदमय आहे. माझा पुढचा विषय आपण म्हणाल की पहिला आपण जो विषय सांगितला या श्लोकावर आणि त्याच्यानंतर ह्या आत्म्याच्या स्वरूपाबद्दल सांगितला, याचा आणि त्याचा काय अर्थ, काय संबंध आहे? तर त्याचा काय संबंध आहे तर खाली दिलेला आहे. आपण खाली दिलेला आहे की 3 प्रकारचे जे अध्यात्मवादी आहेत त्याच्यामध्ये ब्रह्मेती, परमात्मेती आणि भगवानेती या 3 शब्दाचा अर्थ आपण वर पाहिला होता. तर त्याच्यामध्ये पुढे मी काय काय लिहिले पहा. ब्रह्मेतीच्या समोर सत लिहिलेला आहे, परमात्मेतीच्या समोर सत आणि चित लिहिलेला आहे आणि भगवानेतीच्या समोर सत चित आनंद लिहिलेला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ पुन्हा आपण आता भगवद्गीतेचा जो आपण पॅराग्राफ वाचला सुरुवातीला 2-3 लाईन, त्या लाईनला आपण आणि पुन्हा एकदा वाचू आणि पाहू. मग तर पुन्हा एकदा आपण 441 पेजवर या आणि 2-3 लाईन जे पहिला वाचलो होतं त्या पुन्हा आपण वाचू. तर बघा काय लिहिलेलं आहे. त्याला आध्यात्मिक पूर्णत्वामध्ये विलीन व्हायचे असेल तर त्याला आपल्या सत आणि चित स्वरूपाची अनुभूती होऊ शकेल, परंतु आनंदमयी स्वरूपाची अनुभूती होणार नाही. याचा अर्थ काय म्हणलेला आहे की जेव्हा एखादा ब्रह्मज्योतीची उपासना करतो, निराकार ब्रह्मज्योतीची उपासना करणारा जो साधक असतो तो फक्त ह्या सच्चिद आनंद तत्वापैकी फक्त सत तत्व प्राप्त होतं त्याला. समजून घ्या, फार महत्वपूर्ण हा विषय आहे. तर हा आपण पूर्ण विट्याच्या सत्संगच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ह्या विषयावर चर्चा करत आहोत, कारण हा विषय फार जटिल आहे समजून घ्यायला आणि सुरुवातीला आपण कधी चर्चा करत नाही, परंतु आता भगवद्गीतेचा हा विभाग आलेला आहे आणि त्यामुळे आपण एवढा विस्तारितपणे याच्यावर चर्चा करत आहोत. तर काय म्हणलेलं आहे की ब्रह्मेती म्हणजे जे ब्रह्मज्योतीची उपासना करणारे आहेत त्यांना फक्त सत तत्वाने बनलेलं शरीर मिळतं ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झाल्यानंतर. आणि ज्यांना परमात्माचा साक्षात्कार होतो म्हणजे जे ध्यानयोगी असतात, जे आपल्या हृदयामध्ये परमात्माच्या रूपात भगवंताचं दर्शन करण्याची इच्छा करत असतात, त्यांना कोणत्या तत्वाचं शरीर मिळतं? सत आणि चित्त तत्वाचं शरीर मिळतं. आणि भगवान श्रीकृष्णांच्या साकार रूपाची किंवा विष्णूंच्या कोणत्याही साकार रूपाची जी उपासना करतात त्यांनाच तेवढं मात्र 3 तत्वांनी युक्त असं शरीर मिळतं. ते म्हणजे काय? सत, चित आणि आनंद, अशा 3 तत्वांनी मिळालेलं शरीर मिळतं. म्हणजे पहा की परमात्मेती जे आहेत ते साधक आहेत त्यांना आनंद तत्व मिळत नाही, बाकी 2 तत्व मिळतात. आणि ब्रह्मेती जे साधक आहेत त्यांना चित्त आणि आनंद तत्व मिळत नाही, त्यांना फक्त सत तत्व मिळतं. तर अशा पद्धतीने कर्मवारी सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये.
आणि म्हणून जर श्लोकामध्ये पाहिलं तर श्लोकामध्ये पण कर्मवारी असे दिलेले आहे, ब्रह्मेती परमात्मेती भगवानिती शब्दते. म्हणजे ब्रह्मेती हा अध्यात्मवादाचा पहिला स्तर आहे, परमात्मेती हा मध्यम किंवा दुसरा स्तर आहे आणि भगवानिती हा सर्वोच्च स्तर आहे. कशाद्वारे? की तुम्हाला जे आध्यात्मिक शरीर प्राप्त होणार आहे भगवंताच्या धामामध्ये, त्या शरीरामध्ये असणाऱ्या तत्वाच्या द्वारे पाहायला गेलं तर अशा पद्धतीने सांगितलं. मग याचाच अर्थ म्हणजे काय, की जेव्हा भगवंताच्या धामामध्ये ब्रह्मज्योतीमध्ये एखादा आत्मा विलीन होतो तर त्याला पूर्ण ज्ञान नसतं, फक्त त्याला शाश्वतता प्राप्त होते. कारण सत म्हणजे काय आहे, इथं दिलेलं आहे शाश्वतता. म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झालेला जो आत्मा आहे त्याला शाश्वत जीवन प्राप्त होतं, परंतु चित्त नाहीये आणि आनंद नाही. याचा अर्थ त्याच्यामध्ये पूर्ण ज्ञान नाहीये आणि पूर्ण आनंदमय जीवन त्याचं नाहीये, जे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झालेले आहेत त्या आत्म्यांना. का ज्ञान का नाही? याचा अर्थ का? कारण ते भगवंतांना साकार रूपामध्ये मानत नाहीत, ते भगवंतांना निराकार रूपामध्ये मानतात आणि निराकार तत्वच सर्वोच्च मानतात. आणि त्यामुळे जे ब्रह्मज्योतीच्या पुढचे जे ज्ञान आहे त्यांना नसतं आणि म्हणून त्यांना चित्त हे तत्व मिळत नाहीये. मग आपण पुन्हा जर बृहद भागवतामृत ग्रंथाची आपण चर्चा केली होती, त्याच्यानुसार पाहायला गेलं तर आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये की आध्यात्मिक जगताची सुरुवात झाल्या सर्वात पहिला काय येतं? ब्रह्मज्योती येते आणि ब्रह्मज्योतीनंतर मग वैकुंठ येतं, वैकुंठानंतर मग अयोध्या धाम येतं, अयोध्यानंतर द्वारका येते आणि द्वारकानंतर मग पुढं जगन्नाथपुरी, मथुरा आणि गोलोक वृंदावन येतं. तर ही कर्मवारी. मग त्यामध्ये जो आत्मा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झालेला आहे त्याला पुढचं जे ज्ञान आहे म्हणजे वैकुंठाचं किंवा अयोध्या, द्वारका, मथुरा, जगन्नाथपुरी किंवा गोलोक ह्या धामाचं किंवा पुढच्या त्या आध्यात्मिक ठिकाणांचं ज्ञान नसतं किंवा त्याला ते स्वीकारत पण नाही. आणि म्हणून त्यांना फक्त सत ही स्थिती प्राप्त झालेली आहे, त्यांना चित्त ही स्थिती पण प्राप्त झालेली नाहीये. का? कारण त्यांनी ज्ञान स्वीकारत नाहीये. परंतु आता जे परमात्मवादी आहेत, म्हणजे जे ध्यान योगातले साधक आहेत, जे अष्टांग योगाचं पालन करतात, आपली कुंडलिनी जागृत करतात आणि आपल्या हृदयामध्ये परमात्माचं दर्शन करतात, त्यांना काय झालं की मुक्तीनंतर त्यांना सत आणि चित्त ह्या तत्वाची प्राप्ती होते. चित्त म्हणजे काय? की आनंद ज्ञानमय पण जीवन त्यांना प्राप्त होतं. म्हणजेच काय की त्यांना कळतं की वास्तविक जे परमतत्व आहेत ते निराकार नाही आहेत, ते साकार आहेत. का? कारण हृदयामध्ये परमात्माचं रूप त्यांनी पाहतात आणि परमात्माचं रूप कसं आहे? चतुर्भुज रूप आहे, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. परमात्माचं रूप म्हणजे विष्णूचंच रूप आहे. 4 हात आहेत त्यांना, शंख, चक्र, गदा, पद्म त्यांनी धारण केलेलं आहे आणि त्यांनी पितांबर धारण केलेलं आहे, फार सुंदर मुकुट धारण, म्हणजे सर्व काही त्यांच्या परमात्मा रूपामध्ये त्यांना ते दर्शन घडतं ध्यान योगाच्या साधकांना. आणि म्हणून त्यांना चित्त स्थिती प्राप्त होते, म्हणजे पूर्ण ज्ञानमय स्थिती प्राप्त होते, सत आणि चित्त पण. परंतु परमात्मवाद्यांना पण आनंदमय स्थिती प्राप्त होत नाही. का होत नाही? कारण म्हणलेलं आहे की आनंद तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा त्या ठिकाणी सेवा असते. जर एखादा आत्मा किंवा साधक पण आपण भक्तीच मार्गातले कोणी पण या भौतिक जगामध्ये असताना पण जोपर्यंत आपण सेवा करत नाही तोपर्यंत आनंद ह्या तत्वाची प्राप्ती होत नाही. मग परमात्मावादी जे लोक असतात ते सत आणि चित्त स्थितीची प्राप्ती करतात, परंतु जे भगवान नीती म्हणजे जे साकार रूपाचे भक्त असतात ते सच्चित आणि आनंद सर्व गोष्टींची प्राप्ती का करतात? कारण त्यांना शाश्वतता प्राप्त होते आध्यात्मिक जगात गेल्यानंतर. चित्त म्हणजे भगवान साकार रूपात आहेत हे पण त्यांनी मान्य केलेलं आहे, म्हणून त्यांना पूर्ण ज्ञान आहे. आणि आनंद म्हणजे काय? की ते भगवंतांची साकार रूपामध्ये सेवा पण करत आहेत आणि सेवा केल्यामुळेच मग आनंदाची प्राप्ती होते. परंतु परमात्मवादी जे असतात ते फक्त साकार रूप पाहतात परंतु सेवा करत नाही तिथं. म्हणजे ध्यानयोगी असतात ते पहा ध्यान करत आहेत, समाधिष्ठ झालेले आहेत, आपल्या हृदयामध्ये परमात्म्याचं रूपाचं दर्शन करत आहेत, परंतु उठून ते सेवा करत नाहीत. का? कारण त्यांना वाटतं की परमात्माच्या रूपात जे भगवंत आहेत हृदयामध्ये तेच भगवंताचं सर्वोच्च रूप आहे. भगवंत साकार रूपामध्ये पण असतील बाहेर, आपल्या हृदयाच्या पण बाहेर ते असू शकतात, प्रत्येक कणाकणामध्ये पण असू शकतात आणि आपण त्यांची सेवा करू शकतो. ह्या गोष्टीला ते मान्य करत नाहीत कोण? परमात्मावादी. आणि म्हणून त्यांना आनंद स्तराची प्राप्ती होत नाही. आणि जे ब्रह्मवादी असतात त्यांना तर होतच नाही. का? कारण ते तर भगवंताचं चित्त म्हणजे साकार रूप पण जाणत नाही, मग सेवेचा तर प्रश्नच येत नाही.
मग पहा, जर आपण ध्यानपूर्वक ऐकला असेल, तर आपण जी काही चर्चा केली गेल्या 5-10 मिनिटांमध्ये, तर आपल्याला फार चांगल्या पद्धतीने समजून आली असेल. पुन्हा मी थोडं एकच मिनिटात सांगतो, की 3 प्रकारचे अध्यात्मवादी आहेत. कोणकोणते? ब्रह्मेती, परमात्मेती, भगवानेती. आणि आत्म्याचं स्वरूप सच्चिद आनंदमय आहे. सच्चिद आनंद म्हणजे काय त्याचा अर्थ काय इथं दिलेला आहे. आणि ब्रह्मेती जे साधक असतात म्हणजे ब्रह्मवादी किंवा निराकारवादी, त्यांना फक्त सत्तत्वाची प्राप्ती होते. परमात्मेती जे ध्यानयोगीचे साधक असतात त्यांना सत आणि चित तत्वाची प्राप्ती होते. आणि जे साकार रूपाचे जे भक्त असतात त्यांना तिन्ही तत्वाची प्राप्ती होते. आणि का होते हे पण सांगितलं. का? कारण त्याच्यामध्ये सेवा हा गुण येतो. मग आता आपण थोडं पुन्हा आपल्या या भगवद्गीतेचा जो ग्रंथ आहे त्याचा उपोद्घातमध्ये 14 नंबरचं पेज काढा. पुन्हा आणि पुढे आपण चर्चा करणार आहोत. तर आता मग आपण जी थोड्या वेळात चर्चा केलेली आहे ती चर्चा आपण थोडं लक्षात ठेवा. थोडं, कारण आता जी पुढे चर्चा करणार आहे ते आणि हे पुन्हा आपण त्याला एकत्र कनेक्ट करू. तर भगवद्गीतेचा उपोद्घातचा 14वा पेज काढायचा आपण. 14 नंबरचं पेज उपोद्घातमध्ये, किंवा भगवद्गीतेचं 14 नंबरचं पेज आहे ते, पूर्ण पहिल्यापासून जर आपण केला तर. मग याच्यामध्ये आपण काय चर्चा करणार आहोत. उपोद्घातमध्ये प्रभुपादांनी फार सुंदर एक व्याख्या स्पष्ट केलेली आहे. ती म्हणजे काय? ती व्याख्या आहे सनातन धर्माची. सनातन धर्म म्हणजे काय त्याची व्याख्या पूर्णतः ह्या 1-2 पेजामध्ये प्रभुपादांनी या उपोद्घातमध्ये दिलेले आहे. मग ज्यांच्याकडे भगवद्गीता आहे त्यांनी 14 आणि 15 नंबरचं पेज काढून त्याच्यामध्ये पाहत आपण ऐकू शकता. आणि ज्यांच्याकडे भगवद्गीता आता त्यांच्याकडे वास्तविक नसेल तर आपण स्क्रीनवर पण ते पेज दाखवलेलं आहे. आपण ते पेज पाहत ऐकू शकता. मग आता मी हे वाचणार आहे. तर 14 नंबरचं पेज आहे, त्याच्यावरले शेवटचे जे 2 पॅरेग्राफ आहेत तिथून आपण वाचणार आहोत. तर आपण ध्यानपूर्वक ऐका. यावरून सिद्ध होते की सनातन धर्म हा कोणत्याही भौगोलिक धर्माच्या पद्धती पुरताच मर्यादित नसून ते शाश्वत भगवंतांशी संबंध असणाऱ्या शाश्वत जीवांचे शाश्वत कार्य आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे सनातन धर्म म्हणजे जीवाचे शाश्वत कार्य होय. मग पहा, इथं सनातन धर्माची फार सुंदर व्याख्या प्रभुपाद देत आहेत. आणि ते कोणाच्या द्वारे देत आहेत? रामानुजाचार्यांनी ही व्याख्या दिलेली आहे त्यांच्या ग्रंथांमध्ये. आणि त्याचा संदर्भ देऊन प्रभुपाद इथं देत आहेत. तर पुन्हा मी एकदा ते वाक्य वाचतो की सनातन धर्म म्हणजे काय? शाश्वत भगवंतांशी संबंध असणाऱ्या शाश्वत जीवाचे शाश्वत कार्य, याला सनातन धर्म म्हणलेला आहे. कारण भगवंत शाश्वत आहेत. शाश्वत म्हणजे त्याला आधी नाही किंवा अंत नाही. कारण शाश्वत हा शब्दाचा अर्थ सनातन, किंवा सनातन या शब्दाचा अर्थ ज्याला आरंभ पण नाहीये आणि अंत पण नाहीये, त्याला आपण शाश्वत किंवा सनातन म्हणतो. मग भगवंत असे आहेत ज्यांना आरंभ नाही आणि अंत पण नाहीये. आणि आपण जीव जे आत्मा आहोत त्याला पण, आत्म्याला पण आरंभ नाही आणि अंत नाही, कारण आत्म्याला जन्म नाही आणि मृत्यू नाहीये. हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये चर्चा केलेली आहे. मग आत्मा पण शाश्वत आहे, भगवंत पण शाश्वत आहेत. आणि आत्म्याच्या आणि भगवंतामध्ये जे काही कार्य असतं, असं जे काही कार्य आहे, जे कार्य शाश्वत आहे, त्या शाश्वत कार्याला सनातन धर्म म्हणलेला आहे. मग आता पुढे आणि काय सांगितलेलं आहे पहा. श्रीपाद रामानुजाचार्य सनातन शब्दाचा अर्थ असा सांगतात की ज्याला आरंभी नाही आणि अंतही नाही. म्हणून ज्यावेळी आपण सनातन धर्माबद्दल बोलतो तेव्हा श्रीपाद रामानुजाचार्यांच्या प्रमाणाच्या आधारावर आपण समजले पाहिजे की त्याला आरंभी नाही आणि अंतही नाही. आता पुढे फार सुंदर आणि प्रभुपाद विश्लेषण देत आहेत. पुढे म्हणतात, इंग्रजी भाषेतील रिलिजन शब्द हा सनातन धर्म या शब्दापासून थोडा भिन्न आहे. कारण सामान्यतः आपण धर्म या शब्दासाठी इंग्लिशमध्ये रिलिजन हा शब्द वापरतो. परंतु प्रभुपाद म्हणतात की रिलिजन हा शब्द धर्मासाठी तंतोतंत वापरू शकत नाही आपण. कारण धर्म हा शब्द संस्कृत आहे आणि संस्कृत भाषा इतकी समृद्ध आहे, इतके शब्द आहेत संस्कृत भाषेमध्ये की कितीतरी असे शब्द आहेत संस्कृत भाषेमधले की त्या शब्दासाठी इंग्लिशमध्ये आपल्याला शब्द मिळणारच नाही, कारण इंग्लिश भाषा तेवढी समृद्ध नाही आहे. आणि म्हणून काय केलं जातं की काही काही शब्द ॲडजस्ट करून वापरावे लागतात.
मग इथं प्रभुपाद सांगतायत की इंग्लिशमध्ये जे आपण रिलिजन शब्द वापरतो धर्मासाठी, तो धर्मासाठी वापरला गेलेला रिलिजन शब्द हा तंतोतंत योग्य ठरत नाही. कारण रिलिजन हा शब्दाचा अर्थ वास्तविक जर आपण ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या आधारे जर पाहायला गेलं तर रिलिजन या शब्दाचा अर्थ येतो विश्वास. पुढे प्रभुपाद तेच सांगतात की रिलिजन शब्दावरून विश्वास या कल्पनेची जाणीव होते. आणि पुढे लिहित आहेत, आणि विश्वास हा बदलू शकतो. एका विशिष्ट पद्धतीवर एखाद्याचा विश्वास असू शकतो आणि ती व्यक्ती विश्वास बदलून दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करू शकते, परंतु कधीच बदलू शकत नाही. अशा कार्याला उद्देशून सनातन धर्म असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, पाण्यापासून द्रवरूपता जशी वेगळी करता येत नाही आणि अग्नीपासून उष्णता जशी वेगळी करता येत नाही, त्याचप्रमाणे शाश्वत जीवाचे शाश्वत कार्य त्याच्यापासून अलग करता येत नाही. सनातन धर्म शाश्वत काळासाठी जीवाशी संलग्न आहे. म्हणून ज्यावेळी आपण सनातन धर्माबद्दल बोलतो तेव्हा श्रीपाद रामानुजाचार्यांच्या प्रमाणावरून आपण निश्चितपणे जाणले पाहिजे की त्याला आरंभ नाही आणि अंत, आरंभ आणि अंत दोन्हीही नाही. मग आपण आता थोड्या पुढच्या पेजवर गेलेलो आहे, तिथं आपण थोडं वाचलं. तर याच्यामध्ये प्रभुपाद काय सांगत आहेत थोडं ध्यानपूर्वक ऐका. की प्रभुपाद म्हणत आहेत की आपण धर्म या शब्दासाठी रिलिजन हा शब्द इंग्लिशमध्ये वापरतो, पण तो रिलिजन हा शब्दाचा अर्थ होतो विश्वास. आणि मग जर आपण धर्मासाठी जर रिलिजन हा शब्द वापरला किंवा विश्वास हा शब्द वापरला तर विश्वास कधीही बदलला जाऊ शकतो. मग पुढच्या एका पॅराग्राफमध्ये प्रभुपाद सांगतात, तो पॅराग्राफ पण आपण पुढे दाखवू. तर म्हणतायत प्रभुपाद सांगतात की पहा, आपण हिंदू धर्म म्हणत आहे किंवा मुस्लिम धर्म म्हणत आहे, ख्रिश्चन धर्म म्हणत आहे, परंतु एखादा हिंदू धर्मीय व्यक्ती आपला धर्म बदलून मुस्लिम बनू शकतो किंवा मुस्लिम व्यक्ती आपला धर्म बदलून हिंदू बनू शकतो. ख्रिश्चन व्यक्ती धर्म बदलून हिंदू किंवा मुस्लिम बनू शकतो. मग इथं धर्माच्या व्याख्येनुसार पाहायला गेलं तर धर्माची व्याख्या म्हणजे काय, ज्याला आधी नाही आणि अंत नाहीये, किंवा ज्या गोष्टीला आपण बदलू शकत नाही त्याला आपण धर्म म्हणलं पाहिजे. परंतु ज्या गोष्टीला आपण बदलू शकतो मग त्याला आपण ह्या व्याख्येनुसार, धर्माच्या व्याख्येनुसार आपण धर्म म्हणू शकत नाही. म्हणजेच काय की एखादा जर हिंदू धर्म म्हणत आहे आणि तो जर मुस्लिम बनू शकतो, एखादा म्हणून मी तर बनत नाही परंतु दुसरा एखादा बनत असेल, याचाच अर्थ तो धर्म नाहीये, मग तो विश्वास आहे फक्त. मग तो मुस्लिम धर्म असू दे किंवा हिंदू धर्म असू दे किंवा ख्रिश्चन धर्म असू दे, मग तो फक्त एक विश्वास आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिलिजन म्हणू शकतो. मग त्या विश्वासाला कोणी पण त्याचा विश्वास बदलला, त्याचा एका धर्मावरला विश्वास कमी झाला आणि दुसऱ्या धर्मावर वाढला तर तो त्या एखाद्या विशेष प्रोसिजरनं आपला विश्वास बदलू शकतो, म्हणजे धर्म बदलू शकतो. याचाच अर्थ हे तथाकथित जे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन धर्म आहेत त्याला आपण सनातन धर्म म्हणू शकत नाही. कुठल्या व्याख्येच्या दृष्टिकोनातून, धर्माच्या वास्तविक व्याख्येच्या दृष्टिकोनातून. कारण धर्म म्हणजे काय की असा गुणधर्म जो त्या गोष्टीपासून बदलू शकत नाही. मग इथं काय सांगितलेलं आहे, जसं पाण्याचा गुणधर्म आहे द्रवता. द्रवता जी आहे, तरलता आहे, ती पाण्यापासून आपण वेगळी करू शकत नाही. काही जण म्हणतील नाही आम्ही फ्रीजमध्ये पाणी ठेवून त्याला बर्फ बनवतो ना, मग बर्फ तर घनता झाली, तरलता कुठं आहे त्याच्यामध्ये, परंतु त्याला आपण विशेष काय त्याच्यावर प्रक्रिया केली म्हणून ते घन झालं. पण जसं तो बर्फ आपण फ्रीजमधनं काढतो लगेच पाणी स्वाभाविकपणे आपल्या स्थितीमध्ये येण्यास सुरू करतं. म्हणजे काय, लगेच बर्फ वितरू लागतो आणि त्याचं तरल म्हणजे द्रव्य रूप बनू लागतं. म्हणजे पाण्याचा गुणधर्म काय आहे वास्तविक, जलमय होणं किंवा तरल बनणं. आणि अग्नीचा गुणधर्म काय, उष्णता किंवा प्रकाश. प्रकाश आणि उष्णतेला आपण वेगळं करू शकत नाही. तसं आणखीन आपण उदाहरण देतो किंवा प्रभुपाद पण नेहमी उदाहरण देतात. ते म्हणजे काय, जसं साखरेचा गुणधर्म आहे गोडवा, मिठाचा गुणधर्म आहे खारटपणा. तर साखरेचा आपण गोडवा नाहीसा करू शकत नाही किंवा मिठाचा खारटपणा नाहीसा करू शकत नाही, वेगळा करू शकत नाही. याचा असा अर्थ साखरेचा किंवा मिठाचा तो गोडवा किंवा खारटपणा हा वास्तविक गुणधर्म आहे. तर त्या गुणधर्माला सनातन धर्म म्हणलेला आहे वास्तविक संस्कृत भाषेच्या व्याख्येनुसार म्हणायला गेलं तर. मग आता प्रश्न इथे येतो, मग जीवाचा सनातन धर्म म्हणजे काय. मग जीवाच्या आपण सनातन धर्माला त्या एखाद्या गुणाला आपण मानलं पाहिजे जो गुण त्याच्यापासून आपण वेगळा करू शकत
नाही. मग अशा गुणाला आपण त्याच्या सनातन धर्म मानला पाहिजे. ना की हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, हे जे वरवरचे आपण धर्म म्हणत आहोत, त्याला आपण त्यांचा सनातन धर्म मानू शकत नाही. का? कारण त्याला बदलू शकतो आपण. त्याला आपण श्रद्धा म्हणू शकतो, विश्वास म्हणू शकतो, त्याला धर्म म्हणू शकत नाही. आणि तेच इथं प्रभुपाद सांगत आहेत. मग आता जिथपर्यंत वाचलो त्याच्या पुढे वाचू आपण. पुढे म्हणजे आता तो जो पॅराग्राफ होता 15 नंबरच्या पेजवर, त्याचा पॅराग्राफ सोडून दुसरा पॅराग्राफ आपण वाचणार आहोत. 15 नंबरच्या पेजवरचा दुसरा पॅराग्राफ आपण पुढे स्क्रीनवर पण दाखवतात, मी कर्सर ठेवलेला आहे, तिथून आपण पाहत आहे. सनातन धर्माहून इतर ज्या धार्मिक श्रद्धा संप्रदाय आहेत त्यांना मानवी इतिहासाच्या वृत्तांतामध्ये आरंभ असू शकतो, पण सनातन धर्माच्या इतिहासाला प्रारंभच नाही, कारण हा शाश्वतरित्या जीवांबरोबरच संलग्न असतो. जीवांना आदी आणि अंत नाही अशी मते प्रमाणित शास्त्रे जीवांच्या संदर्भात सांगतात. गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की जीवाचा कधी जन्मही होत नाही किंवा मृत्यू होत नाही, तो शाश्वत आणि अविनाशी आहे. क्षणभंगूर भौतिक शरीराच्या विनाशानंतर सुद्धा तो अस्तित्वात राहतो. सनातन धर्माच्या संकल्पनेबाबत विचार करताना आपण धर्माचे स्वरूप मूळ संस्कृत शब्दाच्या अर्थावरून जाणणे आवश्यक आहे. धर्म म्हणजे एखाद्या गोष्टीशी नित्य संबंधित असणारा गुण होय. आता आपल्याकडे जर भगवद्गीता असेल, समोर सर्वांनी ठेवली असेल, तर आपण ह्या वाक्याला अंडरलाईन करू शकता. काय वाक्य आहे पहा, पुन्हा वाचतो मी. धर्म म्हणजे एखाद्या गोष्टीशी नित्य संबंधित असणारा गुण होय. मग आता पुढे म्हणतात, आपण गृहीत धरून चालतो की अग्नीबरोबर उष्णता आणि प्रकाश आहे, आणि उष्णता व प्रकाश यांच्याशिवाय अग्नी हा शब्दच अर्थहीन आहे. त्याचप्रमाणे जीवाच्या अशा अनिवार्य भागाचा आपण विचार केला पाहिजे जो जीवाचा नित्य संबंधी भाग किंवा गुण आहे, म्हणजेच तोच काय आहे, जीवाचा शाश्वत धर्म होय. मग आता प्रभुपाद इथं तेच सांगत आहेत, आपण जी चर्चा केली ती, की आपण असा काही गुण शोधून काढला पाहिजे जीवासंबंधित की तो आपण जीवापासून वेगळा करू शकत नाही, आणि त्याला मग आपण काय म्हणू शकतो, त्याचा शाश्वत सनातन धर्म आहे असं म्हणू शकतो. मग असा कोणता गुणधर्म आहे जीवाचा जो त्याच्यापासून वेगळा करू शकत नाही आपण? मग तो गुणधर्म कोणता आहे ते प्रभुपाद पुढच्या पॅराग्राफमध्ये सांगत आहेत. आतापर्यंत पहा, मी थोडा आणि रिव्हिजन करतो की आतापर्यंत आपण काय पाहिलेलं, कारण हा थोडा विषय फारच किचकट आहे थोडा, आणि माझी तेवढी मला वाटते की योग्यता पण नाही की चांगल्या पद्धतीने समजून सांगावं आपल्याला, परंतु त्यामुळे मी थोडं आपल्याला रिपीट करत राहीन मध्ये की जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला समजून यावं. तर ह्या उपोद्घातच्या चर्चेमध्ये आपण पाहिलेलं आहे की सनातन धर्म म्हणजे काय, किंवा सनातन या शब्दाचा अर्थ ज्याला आदी नाहीये आणि अंत नाहीये. आणि मग सनातन धर्म या शब्दाचा अर्थ काय होतो की तो धर्म असा असला पाहिजे की ज्याला आदी आहे किंवा आदी पण नाहीये किंवा अंत पण नाहीये. मग त्या गोष्टीला आपण सनातन धर्म म्हणू शकतो. आणि मग धर्माची व्याख्या आणखीन एक काय आहे की त्या कुठल्याही वस्तूचा धर्म किंवा कुठल्याही व्यक्तीचा धर्म म्हणजे काय की त्या वस्तू संबंधित किंवा व्यक्ती संबंधित असा काही गुण असला पाहिजे, तो गुण त्या वस्तूपासून किंवा व्यक्तीपासून आपण वेगळा करू शकत नाही, मग त्याला आपण धर्म म्हणतो. मग त्या गोष्टीला आपण सनातन धर्म किंवा धर्म असं म्हणू शकतो. मग इथं त्यासाठी आपण साखरेचं किंवा मिठाचं किंवा अग्नीचं तीन उदाहरणं दिलेलं आहे. मग आता पुढं आपण कुठंपर्यंत आलेलो आहोत, मग असा कोणता गुण आहे जो जीवाशी संबंधित आहे, जो जीवापासून आपण वेगळा करू शकत नाही. मग त्यांनी तो मुस्लिम धर्मामधला असू दे तथाकथित, किंवा हिंदू धर्मातला असू दे किंवा ख्रिश्चन धर्मातला असू दे, कारण हे जे धर्म आहेत, जे शब्द म्हणून वापरतो आपण, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई, कोणतं पण असू दे, तर हे सर्व शब्द हे काय आहेत, वरवरचे आहेत. परंतु असा कोणता एक गुणधर्म आहे जो कुठल्याही धर्मामधला व्यक्ती असेल, कुठलाही जीव असेल या पृथ्वीवरला, मग कुठल्याही देशातला असू दे, कुठल्याही धर्मातला असू दे, कुठल्याही जातीतला असू दे, त्या प्रत्येक व्यक्तीला तो गुण लागू होतो. असा कुठला गुण आहे, तो गुण आपण शोधून काढला पाहिजे. मग वास्तविक तो गुण जीवाचा सनातन धर्म असू शकतो. मग त्याच्याबद्दल पुढे लिहित आहेत. ज्यावेळी सनातन गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंना प्रत्येक जीवाच्या स्वरूपाबद्दल विचारले, त्यावेळी एक मिनिट मी स्क्रीनवर पण पुढचं दाखवतो.
ज्यावेळी सनातन गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंना प्रत्येक जीवाच्या स्वरूपाबद्दल विचारले, त्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी उत्तर दिले की जीवाचे स्वरूप अथवा वैज्ञानिक स्थिती म्हणजे म्हणजे श्री भगवान यांची सेवा करणे होय. आपण चैतन्य महाप्रभूंच्या विधानाचे जर विश्लेषण केले तर आपल्याला सहजपणे दिसून येईल की प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवाची सतत सेवा करण्यामध्ये गुंतलेला असतो आणि असे करताना जीवन उपभोगीत असतो. मग आता इथं आपल्याला मुद्दा काय करून येतो की चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे की जीवाची स्वरूपस्थिती काय आहे. जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास, की भगवान श्रीकृष्णाची सेवा करणं हे जीवाचं गुणधर्म आहे असं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे. म्हणजे डायरेक्ट उत्तर आपल्याला प्रभुपादांनी इथं दिलं. परंतु काही म्हणतील की नाही, आम्ही चैतन्य महाप्रभूंचं मान्य का करायचं, किंवा शास्त्रामधलं आम्ही का मान्य करायचं की सेवा करणं, ती पण भगवंताची सेवा करणं हे आमचा गुणधर्म आहे, आम्ही का मान्य करायचं. मग त्यासाठी प्रभुपाद लगेच पुढं फार सुंदर असं विश्लेषण देतात. ते विश्लेषण म्हणजे काय की पुढे म्हणतायत, ज्याप्रमाणे सेवक मालकाची सेवा करीत असतो त्याचप्रमाणे खालच्या स्तरातील पशु मानवाची सेवा करीत असतात. अ हा ब मालकाची सेवा करत असतो, ब हा क मालकाची सेवा करत असतो आणि क हा ड मालकाची सेवा करत असतो. म्हणजे प्रभुपाद इथं काय सांगत आहेत की ठीक आहे, तुम्ही जर भगवंताची सेवा करणं हा आपला वास्तविक सनातन धर्म आहे किंवा गुणधर्म आहे, हे जर तुम्ही मान्य करत नसाल तरी पण पहा, तुम्ही जर कुठल्याच धर्माला मान्य करत नाही, नास्तिक आहार किंवा कुठल्याही वेगळ्या धर्माला मान्य करत असाल तरी प्रत्येक स्थितीमध्ये तुम्ही सेवा करणं हा जो तुमचा गुण आहे तो तुम्ही सोडू शकत नाही. मग तो नास्तिक असू दे किंवा आस्तिक असू दे किंवा कुठल्याही धर्माचा असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही देशातला असू दे, प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची सेवा करत आहे. वास्तविक आपला गुणधर्म भगवंताची सेवा करणं आहे, परंतु भगवंताची सेवा करण्याचा गुणधर्म आपण म्हणजे ते कार्य त्यागलेलं आहे, परंतु सेवा करण्याचं तर आपण कार्य त्यागू शकत नाही. मग आपण भगवंताची सेवा त्यागली, परंतु आता कोणाची सेवा करत आहे, इतर लोकांची सेवा करत आहे. आणि इथं प्रभुपाद सांगतात फक्त मनुष्यच नाही तर पशु पण सेवा करत आहेत. मग काही पशु मानवाची सेवा करतात आणि मानवाची सेवा न करणारे असे हिंसक काही पशु आहेत, ते त्यांच्या पशुच्या समुदायातल्या पशूंची सेवा करत आहेत. मग इथं प्रभुपाद सांगतात की म्हणजे साधारणतः ABCD किंवा XYZ आपण जसं गणितामध्ये वापरतो तसं प्रभुपाद म्हणतायत की हा ब ची सेवा करतो, ब हा क ची सेवा करतो आणि क हा ड ची सेवा करतो. याप्रमाणे आपण आता पुढे पाहतो, याप्रमाणेच आपण पाहू शकतो की एक मित्र दुसऱ्या मित्राची सेवा करतो, माता आपल्या पुत्रांची सेवा करते, पत्नी पतीची आणि पती आपल्या पत्नीची सेवा करतो इत्यादी. जर आपण ह्या पद्धतीने जाणण्याचा प्रयत्न केला तर दिसून येईल की समाजामध्ये सेवेच्या बाबतीत कोणताच अपवाद आढळून येणार नाही. एखादा राजकारणी जनकल्याणार्थ सेवेची क्षमता वाढवण्याचा जाहीरनामा जनतेमध्ये प्रस्तुत करतो, म्हणून मतदार आपले मौल्यवान मत त्या व्यक्तीला समाजाची मौल्यवान सेवा करावी म्हणून देतात. दुकानदार ग्राहकांची आणि कारागीर भांडवलदाराची सेवा करतो, भांडवलदार आपल्या कुटुंबाची सेवा करतो आणि कुटुंब शाश्वत जीवाच्या शाश्वत सेवा क्षमतेप्रमाणे राष्ट्राची सेवा करते. अशा रीतीने आपण पाहू शकतो की कोणताही जीव, आता पुढच्या पेजवर जायचं आपण 16 नंबरच्या पेजवर, एक मिनिट. आपण पाहू शकतो की कोणताही जीव एक दुसऱ्याची सेवा करण्यापासून अपवाद नाही आणि म्हणून आपण निर्धास्तपणे असा निष्कर्ष काढू शकतो की सेवाभाव हा जीवाचा नित्य सहयोगी आहे आणि सेवा करणे हा जीवाचा सनातन धर्म आहे. आता आपण कन्क्लुजन मध्ये आलेलो आहे की वास्तविक सेवा करणं हा जीवाचा सनातन धर्म आहे. का सनातन धर्म आपण मानायचा जीवाचा? कारण सेवा करणं ह्या कार्यापासून जीवाला वेगळं करू शकत नाही किंवा जीवापासून सेवा करण्याच्या गोष्टीला आपण वेगळं करू शकत नाही. मग धर्माच्या व्याख्येनुसार त्यालाच आपण सनातन धर्म म्हणू शकतो, इतर कोणत्याही गोष्टीला सनातन धर्म म्हणू शकत नाही. आपण जे हिंदू धर्म म्हणताय, मुस्लिम धर्म म्हणताय, ख्रिश्चन धर्म म्हणताय, बौद्ध धर्म म्हणताय, याला आपण सनातन धर्म म्हणू शकत नाही. काही जण म्हणतील सनातन धर्मालाच हिंदू धर्म नाव दिलेलं आहे ना, हिंदू धर्माला सनातन धर्म म्हणू शकतो की नाही म्हणू शकत. का? कारण त्याला पण सुरुवात आहे. कारण सनातन या शब्दाचा एक व्याख्या आपण काय पाहिली, ज्याला सुरुवात नाही आणि अंत नाही. मग सनातन धर्म जे आपण शब्द वापरत आहे त्याला म्हणजे
थोडं आपल्याला ऐकायला येईल, की आपण जे कार्य काय करत आहोत त्याला सनातन धर्म म्हटलं तर ते बरोबर आहे. परंतु त्याला जर हिंदू धर्म म्हटलं तर ते चुकीचं आहे. कारण हिंदू या शब्दाला सुरुवात आहे आणि त्याला काही कालावधीनंतर अंत पण येईल. का? कारण हिंदू हा शब्द काही विशिष्ट समुदायाने काही कालावधीपूर्वी आपल्यासाठी तो प्रदान केलेला आहे. म्हणजे त्याला सुरुवात झाली. परंतु सनातन हा जो शब्द आहे याला सुरुवात नाहीये. तो आपल्या ग्रंथामध्ये शाश्वत काळापासून तो शब्द आलेला आहे. म्हणून सनातन धर्म आपल्या लोकांसाठी वापरला आपण तर तो धर्माच्या नावाला आपण शाश्वत म्हणून स्वीकारू शकतो. परंतु हिंदू ह्या शब्दाला आपण आपल्या धर्मासाठी योग्य नाव म्हणून स्वीकारू शकत नाही. आणि म्हणून म्हणलेलं आहे की बाकीचे सर्व जे काही नाव दिलेले आहेत वेगवेगळ्या धर्माला ते फक्त एक श्रद्धा आहे किंवा विश्वास आहे, तो धर्म नाहीये. आणि म्हणून त्याला इंग्लिशमध्ये आपण रिलिजन म्हणतो आणि त्याला आपण बदलू शकतो. मग हिंदू जी अशी श्रद्धा आहे तो मुस्लिम बनतो, मुस्लिम असणाऱ्या श्रद्धेला व्यक्ती हिंदू म्हणतो, ख्रिश्चन म्हणतो, हे सर्व होत असतं. परंतु एखादा हिंदू व्यक्ती मुस्लिम झाला तरी तो सेवा करण्याचं कार्य त्यागतो का? नाही त्यागत. किंवा मुस्लिम व्यक्ती ख्रिश्चन झाला तर त्याचा तो तथाकथित धर्म बदलला, पण तो सेवा करण्याचं जे कार्य आहे ते त्यांनी थांबवलं का? नाही. तो एखादा मुस्लिम व्यक्ती ख्रिश्चन बनला किंवा हिंदू बनला तर तो आपल्या मुलांची, आपल्या कुटुंबाची सेवा करणं काही त्यागतो का? नाही त्यागत. आपल्या समाजाची सेवा करणं किंवा आणखीन कोणाची आपल्या शरीराची सेवा करणं, इंद्रियांची सेवा करणं त्यागतो का? नाही. ते कार्य चालत राहतं. फक्त त्याचं जे काही उपाधी आहे ती बदलते. मुस्लिमपासून हिंदू, हिंदूपासून मुस्लिम, मुस्लिमपासून ख्रिश्चन हे फक्त उपाधी बदलतात. परंतु त्याचं सेवा करण्याचं कार्य बदलत नाही. याचाच अर्थ सेवा करणं हा जीवाचा सनातन धर्म आहे. आणि मग प्रभुपाद इथं फार सुंदर प्रभुपादांनी बरेच उदाहरण दिले आहेत. कसे सेवा करण्याचा धर्म आहे? कारण पहा, प्रत्येक जण कोणाची नाही कोणाची सेवा करत आहे. मग ब ची सेवा करत आहे, ब क ची आणि क ड ची सेवा करत आहे. थोडे 5-10 मिनिटं अजून घेणार आहोत आपण, कारण आज शनिवारचा दिवस असल्यामुळे 1 तास घेतो आपण. मग अशापर्यंत प्रत्येकजण वेगळ्या सेवा करत आहे. मग इथं प्रभुपादांनी उदाहरण देतात. जसं माता पिता आहेत ते पुत्राची सेवा करत आहेत, पुत्राचं संगोपन करून ते पुत्राची सेवा करत आहेत. भगवंताची सेवा करणार नाही हे जर त्यांनी म्हणाले तरी पण ते सेवा करण्याचा गुणधर्म त्यागू शकत नाहीत. मग ते आपल्या मुलांची सेवा करत आहेत, मुलं आपल्या आई वडिलांची सेवा करत आहेत, पती आपल्या पत्नीची सेवा करत आहे, पत्नी आपल्या पतीची सेवा करत आहे. हे सर्व चालू आहे. पुन्हा मी थोडं आपल्या समजण्यासाठी स्क्रीनवर येतो. काही जण म्हणतील, काही जे पुरुष आहेत, अहो पत्नी आमची सेवा करताय, आम्ही केव्हा पत्नीची सेवा करतो असं म्हणतील काही जण पुरुष. का? कारण त्यांच्या दृष्टिकोन सेवा म्हणजे काय? ते म्हणतील की आम्ही घरी गेल्यानंतर पत्नी असते, आम्हाला स्वयंपाक बनवून ठेवते, गेल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये वाढून देते, आम्ही फक्त आरामशीर बसून खातो, त्यानंतर आम्ही हात धुवून लगेच निघून जातो. म्हणजे माताजी लोक असतात ते प्लेट साफ करतात, आपल्या पतींचे कपडे साफ करतात, घर स्वच्छ करतात, सर्व काही कार्य ते करतात. मग पत्नी आमची सेवा करतात, आम्ही कुठं पत्नीची सेवा करत आहोत असं पुरुष लोक म्हणू शकतात. परंतु पत्नी घरामध्ये जे जे कार्य करत आहेत, मग ते जे स्वयंपाक बनवणं असेल, तुमचे कपडे साफ करणं आहे किंवा घराची स्वच्छता करणं आहे, त्या सर्व गोष्टी आणण्यासाठी मग त्यातलं काही जेवण पत्नी पण घेत आहेत, काही जेवण मुलंही घेत आहेत, काही कपडे पत्नीची पण आहेत, काही कपडे मुलांची पण आहेत. मग त्या पत्नीला लागणारं जेवण, पत्नीला लागणारे कपडे, पत्नीला लागणारा निवारा हे कोण उपलब्ध करून देत आहे? हे पती उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी ते बाहेर राबत आहेत. म्हणजेच ती पत्नीची सेवा करत आहेत. भलेही प्रॅक्टिकलमध्ये जाऊन ते पत्नीचं प्लेट साफ करत नाहीत, पत्नीचे कपडे साफ करत नाहीत, परंतु पत्नीला लागणाऱ्या आवश्यक वस्तू ते मेहनत करून घेऊन येत आहेत. मुलांना लागणारी आवश्यक वस्तू मेहनत करून घेऊन येत आहेत. याचाच अर्थ पती पत्नीची सेवा करत आहेत, मुलांची सेवा करत आहेत, आणि पत्नी पतीची सेवा करत आहेत, मुलांची सेवा करत आहेत. म्हणजे प्रत्येकजण एकमेकांची सेवा करत आहे. सेवा करण्यापासून कोणी अपवाद नाहीये. आणि कामगार वर्गामध्ये पण कामगार लोक मालकाची सेवा करत आहेत. मालक, काही जण म्हणतील की मी तर माझी फॅक्टरी स्वतःची आहे, माझा कारखाना आहे आणि मी मालक आहे आणि सर्वजण माझ्या अधीन कार्य करतात आणि मी कोणाची सेवा करतो? मी कोणाची सेवा करत नाही. एखादा नोकरी करणारा म्हणेल की ते नोकरी करणारे असतात, ते सरकारची नोकरी करतायत किंवा काही कंपनीची नोकरी करतायत, मग ते सेवा करतायत त्यांची. परंतु मी तर बिझनेस करत आहे, माझा स्वतःचा बिझनेस आहे, मी मालक आहे, तर मी कोणाची सेवा करत आहे? तर इथं प्रभुपाद सांगतात, नाही, जरी तो मालक असला तर तो आपल्या कुटुंबाची सेवा करत आहे ना. का? कारण त्या बिझनेसमधनं सर्व काही जे पैसे कमवत आहे त्या पैशाचा उपभोग कोण घेत आहे? त्याची पत्नी, मुलं, त्याचे नातेवाईक घेत आहेत.
आणि त्यामुळे जरी तो त्याच्या कामगारांचा मालक असला तरी तो त्यांच्या कुटुंबियांचा सेवक आहे. म्हणजे सेवक हा गुणधर्म कोणीही त्यागू शकत नाहीये, तो कोणत्याही स्थितीमध्ये असेल. मग पुढे प्रपात आणखी देतात, क्रमवारीने देतात. काही जण म्हणतील मी तर देशाचा प्रधानमंत्री आहे, मी तर देशाचा राष्ट्राध्यक्ष बनलेला आहे आणि त्यामुळे पूर्ण देशाचं जे जनता आहे ती माझ्या अधीन आहे, किंवा सर्व जे काही सैन्य आहे ते माझ्या अधीन आहे, सर्व काही माझ्या अधीन आहे असं म्हणेल. पण तिथं म्हणलेलं आहे की नाही, तो पण जनतेची सेवा करत आहे. जर त्यांनी जनतेची सेवा योग्य पद्धतीने नाही केली तर पुढच्या 5 वर्षामध्ये 5 वर्षानंतर त्याला निवडून दिलं जाणार नाही, त्याला पुन्हा पुन्हा प्रधानमंत्री किंवा राष्ट्राध्यक्ष बनता येणार नाही. म्हणजेच तो जरी प्रधानमंत्री झाला, राष्ट्राध्यक्ष झाला, त्याला फार सुविधा उपलब्ध झाल्या तरी तो जनतेचा सेवक आहे. म्हणून ज्या ह्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये जेव्हा निवडणूक येतात तर प्रत्येकजण आपले घोषणापत्र जाहीर करतात, प्रभारी येतात आणि घोषणापत्रामध्ये ते सांगतात की आम्ही जनतेची सेवा कशी करू, आम्ही हे करू ते करू, आम्हाला मतदान द्या. का? कारण ते सेवकच आहेत. आणि पूर्वी काही जण म्हणतात पूर्वी राजा लोक होते, त्यांना तर काही मतदान करण्याची आवश्यकता नव्हती, ते पूर्ण राजे त्यांच्या आयुष्यभर राहायचे. परंतु पूर्वी जेव्हा राजशाही होती त्यांना निवडून देण्याची किंवा त्यावेळेला निवडणुकीची का आवश्यकता नव्हती, कारण तेव्हा ते राज ऋषी असत होते. जरी त्यांच्याकडे पूर्ण आयुष्यभर सत्ता असत होती तरी त्यांना शास्त्राचं ज्ञान होतं, आपण शरीर नसून आत्मा आहे आणि आत्माची शाश्वत स्थिती आहे सेवा करणं हे त्यांना माहीत असत होतं. आणि म्हणून ते आयुष्यभर राजाच्या पदावर राहून पण जनतेची सेवाच करत होते, प्रजाच्या स्वरूपात आपल्या मुलांच्या प्रमाणे सेवा करत होते. म्हणून त्यावेळेला राजशाही फार चांगल्यापैकी चालत होती. मग कलियुगामध्ये ही सेवाभाव निघून गेला, म्हणून सर्व राजशाही नष्ट झाली. मग ज्या लोकांनी जनतेची सेवा करणं त्यागलं, भोग करण्याची प्रयत्न केला, त्या देशांमध्ये क्रांती झाली लोकांच्याद्वारे. आणि लोकांनी जे राजघराणे आहेत त्यांना अक्षरशः क्रूरपणे त्यांची हत्या केली गेली आणि मग पुन्हा लोकशाही सुरू झाली. का? कारण कोणी पण असू दे, तो राजा असू दे किंवा रंक असू दे, तो सेवाभावना त्यागू शकत नाही. सेवाभावना जेव्हा त्यागेल त्याला लगेच त्या स्थितीतून पदच्युत केलं जाईल. मग अलीकडचं उदाहरण आहे, अलीकडचं राजशाहीची उच्चाटनचं चांगलं उदाहरण म्हणजे नेपाळचं उदाहरण आहे. काही वर्षापूर्वीच, काही भक्तांना माहीत असेल की नेपाळमध्ये पण अजून काही वर्षापूर्वीपर्यंत राजशाही चालू होती. परंतु जनतेने त्यातल्या राजा लोकांमधल्याच एका घराण्यातल्याच एका व्यक्तीने त्यांच्या घराण्यातल्या इतर लोकांची हत्या करून तो राजा बनू पाहत होता, तर जनतेने त्याला पण पदच्युत केलं. का? कारण तो राजा बनून तो भोग करू इच्छित होता. कारण भोग करणं ही जीवाची स्थिती नाही आहे, सेवा करणं ही जीवाची स्थिती आहे. मग इथं सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने आपण सेवा करणं हे वास्तविक जीवाची योग्य स्थिती आहे. जसं पत्नी आणि पतींच्या बद्दल पण मी बोललो, त्याच्यामध्ये एक मुद्दा राहिला. कारण काही पुरुष जसं म्हणतात की नाही, आम्ही घराचे मालक आहोत किंवा पत्नी किंवा मुलं आपली सेवा करतात असं वाटत असतं. पण तो आपण मुलांना शिकवत आहोत, त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांचं संगोपन करत आहोत, याचा अर्थ आपण त्यांची सेवा करतो. जसं पती असतो फार धनसंपत्ती कमवतो आणि कमवून काय करतो, जसं एक भक्त फार विनोदात्मक सांगत होते की जेव्हा एखादा व्यक्ती धनसंपत्ती कमवत असतो आणि तो जेव्हा बाहेर कुठं भ्रमण करत असतो तर त्याच्या खिशामध्ये काही पैसे असतात. मग त्यांनी ते फार मेहनतीने कमवलेले पैसे असतात, भले ते प्रामाणिकपणे असू दे किंवा अप्रामाणिकपणे असू दे. अप्रामाणिकपणे कार्य करायला पण मेहनत करावी लागते आणि प्रामाणिक कार्य करायला पण मेहनत करावी लागते. मग काही प्रकारे त्यांनी मेहनत करून पैसे कमवलेले आहेत आणि बाहेर कुठं भ्रमण करत असताना त्याच्या पॅन्टेच्या खिशामध्ये किंवा शर्टच्या खिशामध्ये पैसे असतात. आणि समजा कुठे भ्रमण करत असताना एखाद्या पॉकेट चोरनी किसा कापू जे असतो त्यांनी जर त्याच्या खिशातले पैसे चोरले आणि त्याला पकडलं गेलं तर मग तो व्यक्ती काय करेल, त्या चोराला मारेल किंवा पोलिसाच्या स्वाधीन केलं जाईल. का? कारण त्याच्या खिशातील पैसे जो चोरत आहे ते पैसे माझे आहेत असं तो म्हणतो, त्याचा भाव असतो. कारण मी मेहनतीने कमवले ते पैसे आहेत, माझ्या खिशातले पैसे ते माझे आहेत आणि तो घेत आहे म्हणजे तो चोर आहे आणि त्याला तो पकडेल, मारेल किंवा पोलिसांनी स्वाधीन करेल. परंतु तोच व्यक्ती जेव्हा घरात येतो, भागवतमध्ये 5व्या स्कंदामध्ये पण याच्याबद्दल बोललेलं आहे. मग उदाहरण हे दिलं नाही परंतु दुसऱ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. परंतु तोच व्यक्ती जेव्हा घरात येतो आणि आपली पॅन्ट किंवा शर्ट काढून ठेवतो आणि त्या पॅन्टच्या किंवा शर्टच्या खिशातच ते पैसे असतात आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते कपडे घालू लागतो
आणि घालून जेव्हा ऑफिसमध्ये किंवा कामावर जात असताना जेव्हा पाहतो तर खिशामध्ये पैसेच नाहीत, त्यावेळेला तो दंगा करू लागतो. त्याला वाटतं कोणीतरी चोरले का, कोणी बाहेर पडले का, माझे बाहेर पैसे पडले का म्हणून तो खंत करू लागतो, किंवा माझा काही किस्सा कोणी कापला का म्हणून तो खंत करू लागतो. पण जेव्हा पत्नी तिकडे येते, कारण त्या पत्नीने जर ते पैसे काढून घेतले असले काही ते घरच्या कामासाठी, आणि ती पत्नी काय म्हणेल, काही दंगा करू नका, मीच ते पैसे घेतलेले आहेत, कोणी बाकी घेतलेले नाहीत आणि कुठे पडलेले पण नाही. मग त्यावेळेला म्हटलं तो पती काय म्हणतो, तू घेतल्यास वय, ठीक आहे म्हणतो, काय हरकत नाही, तू घेतल्या तर ठीक आहे असं म्हणतो. आणि त्यावेळेला तो दंगा करत नाही किंवा पत्नीला पोलिसांच्या स्वाधीन करत नाही. आपल्याला आपल्या प्रभूजी असं हे काय उदाहरण देतात, पत्नीला कोण पोलिसांनी स्वाधीन करेल का, किंवा मुलांनी पण घेतलं, मुलांना थोडा रागवेल, परंतु मुलांसाठी पत्नीने घेतलं किंवा मुलांनी पण घेतलं तर ठीक आहे म्हणेल, काय हरकत नाही. पण तेच जर दुसऱ्या व्यक्तीने घेतलं बाहेरच्या, तर त्याला आपण मारू, पोलिसांनी स्वाधीन करू. का? याचा कारण हे आहे की आपण पत्नींची किंवा मुलांची सेवा करत आहोत. ज्या पैशाला दुसऱ्या कोणीने घेतलं तर आपण लगेच दंगा करू, ऍक्शन घेऊ, पण घरातल्या व्यक्तीने घेतलं तर आपण ऍक्शन नाही घेणार, लगेच ठीक आहे म्हणू, ठीक आहे काय हरकत नाही असं म्हणू. का? कारण त्या पत्नीची, मुलांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे, हे आपण मानतो. आपण त्यांचे सेवक आहोत. जरी सेवक आहोत हा शब्द वापरत नसो तरी आपण तसे ऍक्ट करत आहोत, ह्याला आपण स्वीकारलं पाहिजे. म्हणून पहा, आपण लोक हजारो करोडनं कमवतात आणि त्यांच्या कुटुंबावर ते व्यय करतात, तर त्यांना त्याच्यामध्ये काही चुकीच वाटत, कारण त्याच्यासाठीच कमवत आहोत असं त्यांना स्पष्टपणे त्याचा उद्देश असतोच तो. मग ह्या सर्व चर्चेचा उद्देश हाच आहे की इथं जे प्रभुपाद सांगत आहेत किंवा शास्त्र जे सांगत आहे किंवा श्रीपाद रामानुजाचार्य जे सांगत आहेत, त्यांचा संदर्भ देऊनच प्रभुपाद हे सर्व इथं सांगत आहेत. तो म्हणजे काय की जीवाचा सनातन धर्म म्हणजे काय आहे, सेवा करणं. तर एक 5-10 मिनिट आपण ह्या थोडा 1-2 पॅराग्राफ वाचायचे, ते चर्चा करून संपूर्ण करू, कारण पुढच्या आठवड्यात घ्यायचं म्हटलं तर आणखी तुमची लिंक तुटल्यागत होईल. तर एक 5-10 मिनिटं अजून घेऊन आणि मग आपण थांबू. तर आता पुढचा पॅराग्राफ वाचू आपण. तरीही मनुष्य विशिष्ट काळ आणि परिस्थितीप्रमाणे, एक मिनिट मी पुन्हा पेजवर दाखवतो. तरीही मनुष्य विशिष्ट काळ आणि परिस्थितीप्रमाणे विशिष्ट पद्धतीच्या धर्माचा स्वीकार करतो आणि याप्रमाणे स्वतःला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध किंवा इतर प्रकारच्या सांप्रदायिक पंथाचा मानतो. अशा ह्या उपाधी म्हणजे सनातन धर्म नव्हे. पहा, इथं फार सुंदर पद्धतीने प्रभुपाद ते सांगतात, जी आपण चर्चा केली. त्याचं कारण पुढे सांगतायत. एखादा हिंदू आपली श्रद्धा बदलून मुस्लिम किंवा एखादा मुस्लिम आपली श्रद्धा बदलून हिंदू अथवा ख्रिश्चन, पुन्हा वाचतो मी. एखादा हिंदू आपली श्रद्धा बदलून मुस्लिम किंवा एखादा मुस्लिम हिंदू अथवा ख्रिश्चन स्वतःची श्रद्धा बदलून काही बनू शकतो इत्यादी. परंतु कोणत्याही परिस्थितीत धार्मिक श्रद्धा बदलल्याने जीवाचा इतरांची सेवा करण्याचा हा शाश्वत गुणधर्म बदलू शकत नाही. हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन हे कोणत्याही परिस्थितीत कोणाचे ना कोणाचे तरी सेवक आहेतच. याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट धर्मावर श्रद्धा असणे म्हणजे त्या जीवाचा तो सनातन धर्म आहे असे नाही, तर सेवा करणे हाच जीवाचा सनातन धर्म आहे. ठीक आहे, आपण जी चर्चा केलेली तेच इथं सांगितलेलं आहे. पुढे सांगतात, खरे तर आपण सेवाभावामध्येच भगवंतांशी संबंधित आहोत. भगवंत सर्वश्रेष्ठ भोक्ता आहेत आणि आपण जीव त्यांचे सेवक आहोत. आपली निर्मिती ही त्यांच्या भोगासाठी झाली आहे. आणि जर यापासून जे पुढचे 2-3 वाक्य आहेत ते फार महत्वपूर्ण आहेत, आपण ध्यानपूर्वक पहा. नंतर त्या लाईन खाली, त्या वाक्यांखाली अंडरलाईन पण आपण करू शकता. तर पुढे म्हणलेलं आहे, जर आपण भगवंतांच्या शाश्वत आनंदामध्ये सहभागी झालो तरच आपण आनंदी होऊ शकतो. याखेरीज आपण आनंदी होऊ शकत नाही. हे वाक्य फारच हेवी वाक्य आहे. हेवी म्हणजे व्यक्तीला फार आतून हलवून सोडणार वाक्य आहे. म्हणजे काय की आपण आनंदी होण्याची आपल्याला इच्छा आहे, परंतु इथं काय सांगितलेलं आहे, जेव्हा आपण भगवंताच्या शाश्वत आनंदामध्ये सहभागी होतो तेव्हाच आपण आनंदी होऊ शकतो, त्याशिवाय आनंदी होऊ शकत नाही. आणि भगवंताच्या शाश्वत आनंदामध्ये सहभागी होणं म्हणजे काय की आपल्या सेवेद्वारे भगवंतांना प्रसन्न करणं, आणि तेव्हाच आपण आनंदी होऊ शकतो. का? कारण सेवा करणं हा आत्म्याचा गुणधर्म आहे. पुढे म्हणलेला आहे, ज्याप्रमाणे शरीराचा कोणताही अवयव उदराशी सहकार्य केल्याशिवाय आनंदी होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे कोणीच आनंद प्राप्ती करू शकत
नाही. जीवाला भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा केल्यापासून आनंदी होणे शक्यच नाही. मग इथं प्रभुपाद सांगतायत, शेवटी सांगतायत चैतन्य महाप्रभूंचं पुन्हा संदर्भ देऊन, कारण चैतन्य महाप्रभू काय सांगतायत, जीवाचा गुणधर्म काय हे पहिला प्रभुपाद सांगतात की भगवंताची सेवा करणं हा जीवाचा गुणधर्म आहे. परंतु जर एखादा म्हणत असेल की भगवंताची सेवा आम्ही का करावी, तर प्रभुपाद मग मध्ये देतात की ठीक आहे, तुम्ही भगवंताची सेवा करत नाही तर तुम्ही कोणाची नाही कोणाची सेवा करतच आहात. का? कारण सेवा करणं हा सर्वांचा गुणधर्म आहे, त्याला आपण त्यागू शकत नाही. मग आता पुन्हा शेवटच्या पॅराग्राफमध्ये सांगतात, परंतु पहा, आपण भगवंतांची सेवा सोडून इतरांची जेव्हा सेवा करतो तेव्हा मात्र आपण शाश्वत आनंदाचा अनुभव घेऊ शकत नाही. का? कारण आपली ती स्वरूप स्थिती नाहीये. सेवा करायची आहे, परंतु ती भगवंतांची जेव्हा करतो आपण तेव्हाच मात्र आपण आनंदी होऊ शकतो. परंतु जर भगवंतांची सेवा सोडून जर इतरांची जर सेवा करत राहिलो आपण धर्माच्या नावाखाली, मग तो हिंदू धर्म, मुस्लिम धर्म ह्या नावाखाली असू दे, किंवा कुटुंब धर्म ह्या नावाखाली असू दे, समाज धर्म ह्या नावाखाली असू दे, किंवा राष्ट्र धर्म ह्या नावाखाली असू दे, या कुठल्याही नावाखाली तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या कार्य करत असता त्याच्यामध्ये पण तुम्ही सेवाच करत आहात, परंतु ती भगवंताच्या संबंधित नसल्यामुळे त्याच्यामध्ये आपण शाश्वत संतुष्टी किंवा आनंद प्राप्त करू शकत नाही. परंतु तीच सेवा भावना जेव्हा भगवंताशी संबंधित करतो आपण तेव्हा मात्र आपण आनंद प्राप्त करू शकतो, आणि तो आनंद शाश्वत असतो. मग ते इथं प्रभुपाद ह्या सर्व 1-2 पेजमध्ये जे 3-4 पॅरेग्राफ आहे त्याच्यावरनं सांगत आहेत. मग आता पुन्हा आपण आपल्या पहिल्या स्लाइडवर येऊ. पहिली स्लाइडमध्ये काय आहे पहा, एक मिनिट, पहिली स्लाइड मी सांगतो आपल्याला. पहिली स्लाइडमध्ये ही की आपण ब्रह्मेती या स्थितीमध्ये सत या तत्वाची प्राप्ती करतो, परमात्मेती या ठिकाणी सच्चित या तत्वाची प्राप्ती करतो, आणि भगवानेती इथं सच्चित आनंद या तत्वाची प्राप्ती करतो. मग हे आनंद तत्व बाकी 2 स्थितीमध्ये का प्राप्त होत नाही? कारण ह्या 2 स्थितीमध्ये म्हणजे ब्रह्मेती स्थिती असू दे किंवा परमात्मेती स्थिती असू दे, तिथं सेवा नाही आहे. का? कारण निर्विश्वासी ब्रह्मवादी असतात ते तर भगवंताच्या साकार रूपाला मानत नाहीत, मग तिथे सेवा कुठून आली? आणि परमात्मवादी जे लोक असतात ध्यानयोगी, ते भगवंताच्या साकार रूपाला मानतात परंतु ते सेवा करत नाहीत, फक्त त्या रूपाचं दर्शन करण्यालाच पूर्णत्व मानतात त्यांना, आणि म्हणून त्या दुसऱ्या स्थितीमध्ये पण आनंद नाहीये. परंतु भगवानेती स्थितीमध्ये साकार रूपामध्ये आपण काय करत आहेत, वैष्णवगण भगवंताच्या साकार रूपाला मानून त्यांची सेवा करत आहोत, आणि सेवा करत असल्यामुळे म्हणून ह्या फक्त 3ऱ्या स्थितीमध्येच व्यक्ती आनंद ह्या तत्वाचा अनुभव करू शकतो, अन्यथा तो आनंद या तत्वाचा अनुभव करू शकत नाही. आणि म्हणून जे भक्तियोग मार्गातले साधक असतात ते सर्वश्रेष्ठ असतात, किंवा भक्तियोग साधक जे असतात ते सर्वोच्च स्थिती प्राप्त करतात. का? कारण आत्म्याची सर्व स्थिती म्हणजे सर्वोच्च स्थिती म्हणजे काय, की त्याला 3 तत्वाचं स्वरूप प्राप्त झालं पाहिजे. सच्चिद आनंद या 3 तत्वांनी बनलेलं जे स्वरूप प्राप्त होतं ते आत्म्याचं सर्वोच्च स्थिती आहे किंवा स्वरूप आहे, आणि ते फक्त भक्तियोगाच्या द्वारेच प्राप्त होतं. कारण भक्तियोगामध्येच सेवेच्या गुणधर्माचा वापर केला जातो, इतर योगामध्ये सेवेच्या गुणधर्माचा वापर केला जात नाही. ठीक आहे, माझ्या पद्धतीने तर मी पूर्णतः सांगण्याचा प्रयत्न केला. मला माहीत नाही की भक्तांना किती प्रकारे समजून आला असेल, परंतु एवढं आहे की आपल्याला एक 5-10% पण समजलं तरी पण भरपूर गोष्ट आहे, भरपूर चांगली गोष्ट आहे. का? कारण आपण पहिल्यांदाच सांगितलेलं की हा जो विषय आहे निर्विशेषवाद किंवा त्याच्यामध्ये निर्विशेषवाद आणि साकारवाद हे 2 वाद झाले किंवा विभाग झाले, आणि त्याच्यामध्ये जे 4 योग आहेत किंवा अध्यात्मवादाचे हे 3 प्रकार आहेत, हे सर्व समजून घ्यायला फार आपल्याला हे ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचले पाहिजे. आपण वरिष्ठांच्या मुखातून ह्या विषयांबद्दल पुन्हा पुन्हा श्रवण केलं गेलं पाहिजे. आपली साधना पण पुन्हा आपण फार चांगल्या पद्धतीने करत असलं पाहिजे, आणि मग हे विषय आपण पूर्णतः हळूहळू समजू लागू. मग हे फक्त आपली सुरुवात आहे म्हणू शकतो, आणि त्यामुळे थोडं बहुत जर समजून आलं असेल तरी पण भरपूर आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं की हा विषय फार थोडा अभ्यासात्मक आहे, कंटाळवाणा वाटेल आपल्याला, परंतु इंटरेस्टिंग जे इंटेलेक्च्युअल भक्त असतील त्यांनी इंटरेस्टिंग ध्यानपूर्वक ऐकला असेल तर त्यांना फार इंटरेस्टिंग वाटेल, ज्ञानमय वाटेल. आणि ज्यांना काही कळालं नाही त्यांना फार कंटाळवाणं वाटलं
आणि त्यांचा भाव असा आहे किंवा विचार असा आहे, प्रभूजी आम्हाला हे काही सांगत जाऊ नका, आम्हाला काही याच्यामध्ये लेणं देणं नाही, तुम्ही आम्हाला सांगितलं आहे जप करा, वाचन करा, प्रसाद घ्या, त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, आम्ही करत राहील. बाकी निर्विशेषवादातले कोण लोक आम्हाला बोलू लागले, कर्मकांड करा म्हणले, देवी देवतांची करा म्हणले, तर आम्ही त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही, आम्ही ते करत नाही. त्यामुळे आम्ही हे जर समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला तरी चालेल का? तर काही हरकत नाही, फार चांगला आहे, तरी पण चालेल. उद्देश हाच आहे की आपण पूर्णतः श्रद्धेने हे कार्य करायचं आहे. मग तुम्ही हे न जाणता श्रद्धेने कार्य करा किंवा हे सर्व अभ्यासात्मक विचार करून, चिंतन मनन करून, जाणून घेऊन मग पुन्हा श्रद्धेने करा. दोन्ही गोष्टी बरोबर आहेत, परंतु शेवटी आपल्याला श्रद्धेने ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि म्हणून ही चर्चा आपण केलेली. तर ठीक आहे. आणि आपण काय झालेलं आहे की आता अजून पहा, आपल्या 5व्या श्लोकाचं जे तात्पर्य आहे ते अजून संपलेलं नाही. शेवटच्या पॅराग्राफमधल्या 2-3 लाईनची असं आपण चर्चा आज केलेली आहे. अजून शेवटच्या पॅराग्राफमधल्या बऱ्याच काही अजून भाग राहिलेला आहे, तो पुढच्या आठवड्यात आपण चर्चा करू. आणि मग उद्यापासून आपण पुन्हा हरे कृष्ण मंत्राचं जी आपण कृष्ण लिलेवर जी चर्चा आहे ती लिला आपण उद्यापासून चर्चा करू. तर ठीक आहे, माफ करा आज थोडा जादा वेळ झाला, कारण विषय जरा महत्त्वपूर्ण होता, पूर्ण करणं आवश्यक होतं आणि त्यामुळे जादा वेळ घेतला. फार फार धन्यवाद, आपण सर्वजण जोडून राहिला आणि श्रवण करत राहिला आणि याचा खरोखर आपल्याला निश्चित लाभ अनुभवास येईल. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे, हरी हरी बोल. आणखीन शेवटी की ज्यांना कोणाला थोडा हा विषय आणखीन कन्फ्युजन वाटला असेल, पण तो अजून थोडा समजून घेण्याची इच्छा असेल, तर आपण आज ही चर्चा जी केली लेक्चरची, ही पुन्हा 1-2दा आपण श्रवण करू शकता. उद्या रविवार आहे किंवा येणाऱ्या दिवसामध्ये आपण भगवद्गीतेचं जे उपोद्घात आपण वाचलं ते पुन्हा आपण एकदा समोर ठेवून वाचत हे लेक्चर आणखीन 1-2-3दा ऐकलं आपण, तर आणखीन जरा थोडं आपल्याला समजून येण्याची शक्यता आहे. तर तशा पद्धतीने पण आपण प्रयत्न करू शकता. हरे कृष्ण. तर आपण नरसी आरती म्हणून पुन्हा थांबू. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय, प्रल्हाद लाद दायिने, प्रल्हाद लाद दायिने, कशीपुर्भक्षः, हिरण्यकशीपुर्भक्षः, शीलटङ्कनकालये, शीलटङ्कालये, इतो न सिंगापर, तो न सिंगायितो न सिंगापर, तो न सिंगा, यतो यतो यमित तो न सिंगा, यतो यतो यमित तो न सिंगा, येन सिंगारुद येन सिंगा बहिर्न सिंगारुद येन सिंगानर सिंगमदिं शरणं प्रपदे, नर सिंगमदिं शरणं प्रपदे, तव करकमलवरे नाका अद्भुत सिंगा, दलित हिरण्यकशिपु तनुभृङ्गा, केशवदूता हरिरूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय केशवदूता हर हरिरूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय विघ्न विनाशक नृसिंह देव, विघ्न
विनाशक सिंहदेव जय प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज प्रहलाद महाराज जय प्रहलाद महाराज प्रभुपाद 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 नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल नित्य गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। भक्ति विघ्न विनाशक भक्त वत्सल श्री नरसिंह भगवान की जय। भक्तराज श्री प्रहलाद महाराज की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरि हरि बोल। हरे कृष्णा।